तर आपला जो आजचा जो विषय आहे स्त्रीमुक्ती, विचार, व्यवहार आणि आव्हाने या विषयावरती मांडणी करण्यासाठी आपल्यात आज आदरणीय करुणा गोखले मॅडम उपस्थित आहेत. तर मी संस्थेच्या वतीने मॅडमचं मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांना धन्यवादही देते. तर सहृदय सोसायटी ही प्रामुख्याने संशोधन, प्रशिक्षण आणि प्रबोधन या संदर्भातील कार्यक्रम व उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने अलीकडे स्थापन झालेली एक संस्था आहे. त्या दृष्टीने या संपूर्ण वर्षभरामध्ये आम्ही महत्वाच्या काही विषयांवरती विषय तज्ञांची 4 व्याख्याने घेणार आहोत, आयोजित करणार आहोत. तर त्यापैकी आज हे आपलं पहिलं व्याख्यान आहे, जे आपण आज दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी स्त्रीमुक्ती, विचार, व्यवहार आणि आव्हाने या विषयावरती घेत आहोत, ज्यासाठी आपल्यात आदरणीय करुणा गोखले मॅडम आपल्याला लाभलेल्या आहेत. तर मी मॅडमचे शब्दसुमनांनी स्वागत करते. आणि भारत आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर स्त्रीमुक्ती हा मागील काही दशकांमध्ये चर्चेचा एक केंद्रबिंदू होता. परंतु जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचा काळ आणि त्या वाढीनंतर म्हणजे हा जो एक कालखंड मध्ये येऊन गेला, तर त्यानंतर स्त्रीमुक्तीची चर्चा ही आपल्याला मोस्टली स्त्री सक्षमीकरण आणि स्त्री सुधारणा या चौकटींमध्ये कुठेतरी बंदिस्त करून टाकण्यात आलेली दिसते. परंतु स्त्री सक्षमीकरण आणि स्त्री सुधारणांच्या पलीकडेही एक व्यापक अशी स्त्रीमुक्ती नावाची विचारदृष्टी आहे, जिला आपण सर्वांनी विचारात घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तर स्त्रीमुक्तीच्या प्रश्नांवर आणि विशेषतः भारतीय स्त्रीमुक्तीच्या प्रश्नांवरती जी चर्चा सुरू झाली होती ती 30-40 वर्षांमध्ये क्रमाक्रमाने आपल्याला आपल्या सगळ्यांच्याच विचार विश्वातून बाद होत गेल्याचे दिसते. तर ती चर्चा पुन्हा केंद्रस्थानी आली पाहिजे आणि नव्या स्वरूपामध्ये पुन्हा स्त्रीमुक्तीची चर्चा झाली पाहिजे आणि ते खूप आवश्यक आहे असं काहीसं आम्हाला वाटतं. तर स्त्रीमुक्तीला घेऊन ज्यांनी आधीपासून अनेक वादविवाद विकसित केले, आयुष्यभर ज्यांनी स्त्रीमुक्तीचा मुद्दा रेटून धरला, तसेच त्यांच्या लेखनातनं वारंवार ज्यांनी ही चर्चा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला, अशा करुणा गोखले मॅडम आहेत. हे आम्ही सगळ्या टीमनी आमच्या सहृदय सोसायटीने ओळखलं आणि त्या दृष्टीने सहृदय सोसायटीने आदरणीय करुणा गोखले मॅडम यांना स्त्रीमुक्ती, विचार, व्यवहार आणि आव्हाने या विषयावरती मांडणी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. तर मॅडमचा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा झाल्यास, करुणा गोखले मॅडम ह्या मराठीतील एक अत्यंत महत्त्वाच्या लेखिका आहेत. त्या अनुवादक आणि अभ्यासक आहेत. स्त्रीमुक्तीचा त्यांनी पुरस्कार करत भारतीय समाजाच्या चौकटीत स्त्रीमुक्तीची म्हणजे भारतीय समाजाच्या दृष्टीने त्या संकल्पनेमध्ये आवश्यक ते बदल करून तिला व्याख्यांकित करून स्त्रीमुक्तीच्या मार्गातील अडथळे, स्त्रीमुक्तीची साधने या दृष्टीने त्यांनी वेळोवेळी विचार मांडलेले आहेत. आणि आपल्या सगळ्यांना सिमोन दी बोवारचं द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक माहिती आहे, तर ते मॅडमने मराठीत आणलेलं आहे. त्याचा अनुवाद मराठीत करुणा गोखले मॅडमने केलेला आहे, जे पद्मगंधा प्रकाशनाद्वारे प्रकाशित झालेलं आहे. आणि तसंच आपण जर बघितलं तर खरं तर इथे या क्षणी मी 1 मिनिट थांबते आणि ते पुस्तक मराठीत आणल्याबद्दल मी मॅडमचे धन्यवाद देते, जे वाचताना देऊ शकलो नाही. हे पुस्तक महत्वाचं आहे. आणि अजून एक महत्वाचं पुस्तक जे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल ते म्हणजे बाई माणूस. तर अनेकांच्या विचारदृष्टीमध्ये परिवर्तन आणण्याचं काम या पुस्तकाने केलेलं आहे. बाई माणूस हे जे पुस्तक आहे, तर हे अतिशय महत्वाचं असं स्वतंत्र वैचारिक पुस्तक मॅडमचं आहे. तसंच बर्ट्रांड रसेल यांचं जे द कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस हे पुस्तक आहे, त्याचा मराठी अनुवाद सुखी माणसाचा सदरा या नावाने मॅडमने केलेला आहे. आणि जो मराठी वाचकांच्या चर्चेतील आणि मनोविश्वातील एक महत्वाची शिदोरी आहे असं मला वाटतं. तर त्याशिवाय अनेक पुस्तकांचं लेखन, अनुवाद मॅडमनी केलेला आहे, संपादनही त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर साधना साप्ताहिकाचं जे वेब पोर्टल आहे कर्तव्य साधना नावाचं, तर त्यावरती अलीकडे त्यांनी तरुण तरुणींच्या जे एकूणच संशोधनात्मक अभ्यास करून स्त्रीवादाच्या संदर्भामध्ये एक खूप महत्वाची 12 लेखांच्या स्वरूपातली मांडणी केलेली आहे. तर मी या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एक आवाहन करते की तुम्ही कर्तव्य साधनाच्या वेब पोर्टलला व्हिजिट द्या आणि तिथे मॅडमचे 12ही व्याख्यानं सॉरी 12ही लेख आपण क्रमाक्रमाने वाचू शकता. ते खूप महत्वाचे आहे. तर असं एक थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अगदी अगदी मनातलं बोलायचं झाल्यास त्या एक प्रगल्भ आणि सम्यक असं एक संवेदनशील असं व्यक्तिमत्व असलेल्या लेखिका आहेत.
त्यांचा हा परिचय खरं तर खूपच थोडा आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांनी स्त्री प्रश्नांसाठी आणि एकूणच या सगळ्या कामांसाठी दिलेलं आहे. तर आम्ही सगळे त्यांना ऐकायला उत्सुक आहोत. तर हा अगदी अल्पसा परिचय करून देते आणि मॅडम आमच्या संस्थेच्या वतीने आणि सगळ्या सहभागींच्या वतीने आता 100 संख्या दिसते मला. मी आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते आणि प्रास्ताविकाला आणि परिचयाला इथेच विराम देते आणि पुढील सूत्रे मी भाग्यश्री कांबळे हिच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅम. अगदी कार्यक्रमाला सुरू करण्यापूर्वी मला सर्वांना एक सूचना द्यायची आहे की इथे आपण 100 लोकांची इथे संख्या पूर्ण झालेली आहे. त्यामुळे बरेच लोक असतील जे आपल्यासोबत जुळू इच्छित असतील, पण काही बंधनांमुळे आपल्याशी ते जुळू शकत नाही. तर आपण अगदी 2 तासानंतर हा प्रोग्राम युट्यूबला टाकणार आहोत. तर त्यासाठीची लिंक आणि बाकी सगळे डिटेल्स आपण चॅट बॉक्समध्ये बघू शकता आणि अगदी 2 तासानंतर आपण हा प्रोग्राम पुन्हा युट्यूबला सुद्धा बघू शकता. तत्पूर्वी मी ज्यांना खरं तर ऐकण्यासाठी आपण सर्वजण इतके आतुर आहोत अशा आपल्या प्रमुख वक्त्या आदरणीय करुणा गोखले मॅम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आजचा आपला जो विषय आहे स्त्रीमुक्ती, विचार, व्यवहार आणि आव्हाने या विषयावरची आपली मांडणी सुरू करावी. आदरणीय करुणा गोखले मॅम. धन्यवाद भाग्यश्री आणि धन्यवाद रोहिणीताई. तुम्ही माझ्या परिचयामुळे असं झालंय की वाचकांची किंवा श्रोत्यांची खरं तर खूप अपेक्षा वाढवून ठेवलेल्या आहेत. तर मी आधी खरोखर मनापासून प्रार्थना करते की तुमची कुणाचा अपेक्षाभंग होऊ नये. मी शक्यतो जो विषय दिलेला आहे विचार, व्यवहार आणि आव्हानं या तिन्हीचा परामर्श एका समप्रमाणात घेण्याचा प्रयत्न करते. पण अर्थातच विचार या विभागाला आपल्याला जास्त वेळ द्यावा लागेल आणि त्यानुसार मग व्यवहार आणि आव्हानं हे आपण घेऊया. तर रोहिणीताई त्यांच्या प्रास्ताविकात म्हणाल्या की स्त्रीवादाचा विचार हा पुरुष मध्यवर्ती आला पाहिजे आपल्या चर्चा विश्वात, भावविश्वात आणि विचार विश्वामध्ये. तर आणि ही एक विचारधारा आहे. तर मला असं वाटतं की आपल्या आजच्या विषयाचा जो विचार, स्त्रीमुक्तीवाद विचार हा जो एक भाग आहे त्याच्याविषयी मी पहिल्यांदा जी मांडणी करणार आहे त्याच्यात स्त्रीमुक्तीवादाचा सगळ्यात महत्वाचा विचार असा आहे की स्त्रीमुक्तीवाद ही काही अशी स्वयंभू विचारधारा नाहीये. म्हणजे जसं आपण मार्क्सवाद म्हणतो किंवा पर्यावरणवाद म्हणतो तसा स्त्रीमुक्तीवाद हा ही एक स्वयंभू विचारधारा नसून लोकशाहीची डहाळी आहे खरं तर. आणि जेव्हा फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता असं लोकशाहीची त्रिसूत्री अत्यंत उदात्त तीन मूल्य या चळवळीने या क्रांतीने समाजाला बहाल केली आणि तेव्हापासून आपण ती लोकशाहीची एक औपचारिक सुरुवात असं मानतो. आणि त्या त्रिसूत्री नंतर जेव्हा थॉमस पेननी राईट्स ऑफ मॅन लिहिले आणि त्याच्यामध्ये ज्याला आपण मराठीमध्ये मानवी हक्कांची सनद असं म्हणतो त्याच्यामध्ये जर स्त्रियांना समाविष्ट करून घेतलं असतं तर खरं तर स्त्रीवादाची एक वेगळी राहुटी बांधायचं कारण झालेलं असतं. कारण की स्त्रीवाद हा काय करतो? स्त्रीवाद फक्त एवढंच दाखवून देतोय की तुम्ही जर लोकशाहीवर विश्वास ठेवता, तुम्ही जर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता म्हणता, तुम्ही जर समन्यायाचा अंगीकार करता, समान संधीचा अंगीकार करता, तर मग या सगळ्यातनं स्त्रियांना का वगळताय? तुम्ही जेव्हा मानवी हक्कांची सनद लिहिता, राईट्स ऑफ मॅन लिहिता, त्याच्यामध्ये ती सनद फक्त मॅन म्हणजे पुरुषाच्या हक्कांचा जर विचार करत असेल तर मग आम्हाला आमच्या स्त्रियांच्या हक्कांची वेगळी राहुटी बांधणं ही गरजेचं आहे. आणि मग आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की थॉमस मॅननी जर मानवी हक्कांच्या सनदीमध्ये स्त्रियांच्या हक्कांचा उल्लेख केला असता, जर स्वातंत्र्य, समता, बंधुता, समन्याय, समान संधी ही सगळी उदात्त मूल्ये आहेत ती फ्रेंच राज्यक्रांतीनंतर ताबडतोब युरोपनी आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जगात इतरत्र सर्व देशांनी जर ती अंगीकारली असती आणि स्त्रियांना त्याच्यात समाविष्ट करून घेतलं असतं तर स्त्रीवादाचा वेगळा, स्त्रीमुक्ती चळवळीचा एक वेगळा उपद्व्याप, स्त्रीमुक्तीवादाची एक वेगळी राहुटी बांधण्याची आपल्याला गरज राहिली नसते. त्याच्यातनं एक आपल्याला नक्की लक्षात येतं की स्त्रीवाद हे वेगळं काही नाहीये. तुम्ही जर स्त्रीवादाच्या वेगवेगळ्या मांडण्या बघितल्या, स्त्रियांच्या जर वेगवेगळ्या मागण्यांकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की ते काहीही असं वेगळं मागत नाही. त्या काही आकाशीचं चंद्र मागत नाही. लोकशाहीमध्ये जे प्रत्येक नागरिकाला मिळायला पाहिजे, जे पुरुषांना मिळत आहे तेच आम्हाला द्या असं स्त्रीवाद म्हणतोय. त्यामुळे स्त्रीवाद ही एक लोकशाहीची डहाळी आहे. आणि आपला जर लोकशाहीवर विश्वास असेल तर आपल्याला स्त्रियांपर्यंत त्या लोकशाहीमधले सर्व हक्क, सर्व अधिकार, सर्व जबाबदाऱ्या सुद्धा
स्त्रियांवरती टाकणं हे गरजेचं आहे. ते जेव्हा आपसूक घडेल तेव्हा स्त्री मुक्तिवादाचा एक वेगळा प्रपंच करण्याचं स्त्रियांना किंवा कुठल्याही परिवर्तनवादी चळवळीला गरज राहणार नाही आणि तो दिवस लवकरात लवकर येऊ अशी आपली इच्छा आहे. कारण चळवळ चळवळ करणं कष्टप्रद असतं. त्याच्यासाठी अक्षरशः तन मन धन सगळं आपलं आयुष्य द्यावं लागतं आणि ही काही फार सुखासीन अवस्था नसते. त्यामुळे ज्या गोष्टी आपोआप लोकशाहीमध्ये मिळायला हव्या होत्या स्त्रियांना, खरं तर सर्वच वंचित वर्गाला, लोकशाही बळकट नाही म्हणून दलितांना दलित मुक्ती चळवळ करावी लागते. लोकशाहीमध्ये समावेश होत नाही म्हणून LGBTQR लोकांना आपल्याला विचार करावा लागतो की स्त्री विषयी किती चुकीच्या कल्पना प्रचलित पुरुषांच्या विचारांमध्ये म्हणजे समाजाच्या विचारांमध्ये आहे. त्यामुळे स्त्री मुक्तिवादाचा दुसरा महत्वाचा विचार म्हणजे स्त्रीचं शरीर पुरुषापेक्षा वेगळं आहे आणि म्हणून स्त्रीच्या शरीराचा स्त्रीच्या वेगळेपणाचा आदर व्हायला पाहिजे. मला अगदी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगा असं वाटतं की जोपर्यंत स्त्री मुक्तिवादाचा विकास झाला नव्हता, स्त्री मुक्तिवादाचे विचार थोडेसे कानोकानी पडत होते, तोपर्यंत स्त्रीच्या स्त्री म्हणून शरीराच्या ज्या काही वेगळ्या गरजा होत्या, वेगळ्या अडचणी होत्या, त्याच्याविषयी कुणीही खुलेपणाने बोललेलं नव्हतं. कारण की स्त्रीच्या शरीरातल्या जी वैशिष्ट्ये आहेत त्या शरीरामुळे निर्माण होणाऱ्या तिच्या ज्या काही गरजा किंवा अडचणी आहेत, तिच्या काही मागण्या आहेत, या एका 50% मानव जातीच्या मागण्या आहेत आणि त्याचा विचार सहानुभूतीने व्हायला पाहिजे असं कुणाच्याच मनात आलं नव्हतं. म्हणजे स्त्रिया सुद्धा स्त्री जन्माचे भोग म्हणून ते म्हणत होत्या आणि ते स्वीकारत होत्या. त्यामुळे स्त्री मुक्तिवादाचा दुसरा विचार असा आहे की स्त्रीचं शरीर हे पुरुषाच्या शरीरापेक्षा वेगळं आहे. स्त्री आणि पुरुष ही मानवी जमातीची दोन वेगवेगळी शरीरं आहेत आणि ती वेगळी आहे त्याचा अर्थ एक श्रेष्ठ आणि एक कनिष्ठ आहे, एक उत्तम आवृत्ती आहे, दुसरी काहीतरी बिघडलेली आवृत्ती आहे असं नाही. तर दोघांच्या शरीराचा सारखाच आदर व्हायला पाहिजे, सारख्याच त्यांच्या ज्या मागण्या असतील त्यांच्या संवेदनशीलतेने त्या पुऱ्या व्हायला पाहिजेत. हा स्त्री मुक्तिवादाचा दुसरा विचार आहे. आणि हा विचार यांना का मांडावा असं वाटला, कारण की शेवटी आपण या जगामध्ये वावरतो ते हे शरीर घेऊन वावरत असतो आणि त्यामुळे या शरीराच्या जर मूलभूत गरजाच पूर्ण होत नसतील तर स्वाभाविकपणे त्या व्यक्तीचं दमन होणं, त्या व्यक्तीला एक दुय्यम प्रकारचं आयुष्य जगणं हे अपरिहार्य होऊन बसतं आणि तेच स्त्रीच्या शरीराच्या बाबतीत झालेलं आहे की स्त्री शरीराच्या मूलभूत गरजा, नैसर्गिक गरजाच बेदखल झालेल्या असल्यामुळे स्त्रीवादाला हा दुसरा एक फार मोठा विचार जोरकसपणे समाजापुढे मांडावा लागला. आता ही जी पुरुष प्रधानता आहे त्याच्यामुळे झालं असं की मानवजात म्हणजे काय, तर मानवजात म्हणजे पुरुषजात. पुरुषाचं शरीर म्हणजे एक प्रमाण, एक स्टँडर्ड. त्याच्यापेक्षा जी काही वेगळी शरीर असतील ती शरीर ही काहीतरी वैविध्य असलेली सदोष शरीर आहेत असं समाज मानतो आणि अगदी स्त्रिया सुद्धा तसं मानतात. बहुसंख्य स्त्रियांना स्वतःच्या शरीराची लाज असते. ही लाज का असते, कारण की हे शरीर काहीतरी दुय्यम आहे, हे काहीतरी कुचेष्टा करण्याचं शरीर आहे, हे काहीतरी वापरण्याचं, वापरून फेकून देण्याचं शरीर आहे, असा काहीतरी एक समज आपल्या मानवी जमातीमध्ये प्रचलित झालेला असल्यामुळे स्त्रियांना सुद्धा स्वतःच्या शरीराची लाज असते. त्यामुळे झालंय असं की जे जे पुरुषाचं आहे ते प्रमाण आहे. मग मानव जमात म्हणजे काय, तर पुरुषाची शरीर रचना. आरोग्य म्हणजे काय, तर पुरुषाचा जे आवश्यक वाटतं आरोग्याला ते म्हणजे आरोग्यशास्त्र. नंतर पुरुषाचं अर्थातच पुरुषाच्या शरीरात जे घडतं ते प्रमाण म्हणून घडतं, ते स्टँडर्ड म्हणून घडतं. मानव जातीच्या शरीराचा जर अभ्यास करायचा असेल तर पुरुषाच्या शरीराचा अभ्यास केला पाहिजे. मानव जातीच्या अर्थशास्त्राचा जर अभ्यास करायचा असेल तर पुरुषाच्या दृष्टिकोनातून जे काही अर्थव्यवहार आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात जे जे पुरुषाचं आहे ते प्रमाण. मानव जातीचं प्रतिनिधित्व कोण करतं, तर पुरुष करतो. मानव जातीचं प्रतिनिधित्व स्त्री पण करते आणि पुरुष पण करतो किंवा खरं तर तृतीयपंथी सुद्धा करतात. म्हणजे जे कोणी इथे या पृथ्वी तलावर श्वास घेतात मनुष्य म्हणून ते सगळे या मानव जातीचं प्रतिनिधित्व करतात. हा विचार कधी रुजलाच नाही. त्यामुळे जे जे पुरुषाचं आहे ते प्रमाण, तो नॉर्म, ते नॉर्मल. आणि जे पुरुषासारखं नाही ते कुठेतरी बिघडलेलं, ते कुठेतरी दुय्यम दर्जाचं किंवा ते कुठेतरी ॲबनॉर्मल, हा विचार अतिशय जोरकसपणे आपल्या
आपल्या नसानसांमध्ये शिरलेला आहे. त्यामुळे स्त्री मुक्तीवादाचा तिसरा विचार म्हणजे मानव जात म्हणजे स्त्री जात सुद्धा आणि पुरुष जात सुद्धा. फक्त पुरुष जात म्हणजे मानव जात नाही. त्यामुळे मानवाविषयी बोलायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला स्त्रियांविषयी पण बोललं पाहिजे, पुरुषांविषयी पण बोललं पाहिजे आणि तृतीय पद्धती त्याच्या आधीमध्ये जो एक मोठा पट आहे, एक स्पेक्ट्रम आहे, त्या स्पेक्ट्रम मध्ये येणारे जे सर्व आहेत त्या सर्वांविषयी आपण बोललं पाहिजे. हा स्त्री मुक्तीवादाचा तिसरा एक आग्रह आहे. आणि हे मानवजात म्हणजे पुरुष जात हे आपल्या मनात इतकं घेतलेलं आहे की अगदी मोठमोठ्या विविध ज्ञानशास्त्रांमधले जे तज्ज्ञ असतात ते सुद्धा ही चूक करतात की जे पुरुषाच्या बाबतीत घडतं म्हणजे पुरुषाचा इतिहास म्हणजे मानवाचा इतिहास, ही चूक तर अत्यंत मोठे मोठे तज्ज्ञ सुद्धा करतात. म्हणजे एक मी छोटस उदाहरण सांगते. काही वर्षांपूर्वी अँथ्रोपॉलॉजी मानववंशशास्त्राची एक आंतरराष्ट्रीय परिषद भरलेली होती आणि त्याच्यात जगभरातले वेगवेगळे मानवशास्त्रज्ञ मानववंशशास्त्रज्ञ स्वतःचं संशोधन सादर करत होते. तर परिषदेला सुरुवात झाल्यानंतर जो एक वक्ता आला तो म्हणाला की संघर्ष, आक्रमण, संहार हा मानवजातीचा इतिहास आहे. दुसरा एक दोन वक्ते आले त्यांनी पुन्हा जेवणापूर्वी म्हटलं की सशस्त्र संघर्ष, आक्रमकता हा मानवजातीचा इतिहास आहे. तिसरा आणखीन एक वक्ता आला तो म्हणाला की सत्ताकरण, नंतर विस्तारीकरण, ज्याला आपण एक्सपॅन्शनिझम म्हणतो, तो हा मानवजातीचा इतिहास राहिलेला आहे. हे ऐकलं आणि लंच टाइम नंतर जेव्हा पहिली स्त्री मानववंशशास्त्रज्ञ व्यासपीठावर आली तेव्हा ती म्हणाली की माझा अभ्यासाचा विषय वेगळा आहे, पण तरी सुद्धा मला एक फार महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की आतापर्यंत आलेले सगळे वक्ते म्हणाले की आक्रमण, संघर्ष, संहार, एक्सपान्शनिझम हा मानवजातीचा इतिहास आहे. नाही, हा पुरुष जातीचा इतिहास आहे, हा मानव जातीचा इतिहास नाही. हे आधी तुम्ही लक्षात घ्या, हे आधी तुम्ही मान्य करा आणि मग मी माझं संशोधन तुमच्यासमोर मांडते. याचं कारण ती म्हणाली की जेव्हा पुरुष लढाया करत होते, पुरुष आक्रमण करत होते, पुरुष सत्ताकरण करत होते, एका पाठोपाठ एक पुरुष प्रदेश काबीज करत होते, पुरुषांनी एक संस्कृती नष्ट केली, स्वतःची लादली, दुसरे आणखीन कुठेतरी पुरुष आले त्यांनी ती संस्कृती नष्ट केली, रोमन आले त्यांनी मुरांना हाकलून दिलं, मूर आले त्यांनी ख्रिश्चनांना हाकलून दिलं, आपल्याकडे मोगल आले, हूण आले, शक आले, ही सगळी पुरुषांची ही सगळी पुरुषांकडनं घडलेली आक्रमण आहे. हे पुरुषांचा इतिहास आहे, हा मानव जातीचा इतिहास नाही. पुरुष आक्रमक होते याचा अर्थ समस्त मानवजात आक्रमक होते असं नाही, कारण पुरुष जेव्हा आक्रमण करत होते तेव्हा बायका घरोघरी मुलांना सांभाळत होत्या, आजारी लोकांची सेवा करत होत्या, स्वतःच्या आजूबाजूला धान्य पिकवत होत्या, त्या कारागिरी करत होत्या, टोपल्या विणत होत्या, वस्त्र विणत होत्या, मुलांना लहान मोठे करत होत्या. म्हणजेच आक्रमण हा मानव जातीचा इतिहास नाही, तो स्त्री जातीचा इतिहास आहे. आणि ही चूक जे पुरुष करतो तो आपला इतिहास, ही चूक जगभर सगळेजण करतात. आणि म्हणून स्त्रीवादाचं म्हणणं असं आहे की मानव जातीचं प्रतिनिधित्व जेव्हा पुरुष करतो तेवढ्याच स्त्रिया पण करतात, तेवढाच तृतीयपंथी पण करतात. आपल्याला चौथा विचार स्त्रीमुक्तीवादातला लक्षात घेतला पाहिजे की सतत दुय्यम राहिलं, सतत अनुल्लेखाने मारलं गेलं, सतत दुर्लक्ष झाल्यामुळे स्त्रीमुक्तीवाद हा इतर दुर्लक्षित, इतर वंचित समूहांविषयी कमालीचा सहिष्णू झालेला आहे. जगभर स्त्री मुक्तीवादाकडून, स्त्री चळवळीकडून प्रेरणा घेऊन LGBTQR च्या किंवा त्यांच्याशी संबंधित सर्व किंवा दलित मुक्तीच्या सुद्धा चळवळी झालेल्या आहेत. त्यामुळे ही समावेशकता जी आली त्याचं नेतृत्व स्त्री मुक्तीवादाने केलं. याचं कारण असं की जगातली 50% जनता जेव्हा दुर्लक्षित, वंचित राहते, केवळ तिचं शरीर पुरुषापेक्षा वेगळं आहे, तिचा विचार करण्याच्या पद्धती पुरुषापेक्षा वेगळ्या आहेत, तिच्या गरजा पुरुषापेक्षा वेगळ्या आहेत, तर हे चालणार नाही, हे स्त्री मुक्तीवादाने सांगितलं. आणि त्यामुळे ही समावेशता ही आपोआप स्त्री मुक्तीवादामध्ये आली. तुम्ही लक्षात घ्या, स्त्री चळवळीत काम करणारी कुठचीही संघटना जगातल्या कोणत्याही शहरात घ्या, त्यांच्याशी दलित, कृष्णवर्णीय किंवा LGBTQR समूहातले लोक ही नातं साधतात. म्हणजे मला तर असे काही व्यक्ती माहिती आहेत की ज्या विचारधारेने पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत, पण दैनंदिन जीवनामध्ये ते मिसळतात ते स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये. म्हणजे हा एक काहीतरी चमत्कारिक विरोधाभास त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आहे की एकीकडे राजकीय दृष्ट्या ते हिंदुत्ववादी आहेत,
ते हिंदू राष्ट्राचं स्वप्न बघतात, ते RSSला समर्थन देतात, पण जेव्हा वावर रोजचा असतो किंवा त्यांच्या काही अडचणी आल्या की ते स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे येतात. ही समावेशकता जी आहे तो स्त्रीमुक्ती वादाचा एक विशेष आहे आणि तो त्यांच्या स्व अनुभवात शतकानुशतकाच्या दुय्यमीकरणामधनं आलेली ती समावेशकता आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा विचार स्त्रीमुक्ती वादाचा आहे तो आपल्याला माहिती हवा की आणखीन एक छोटंसं मी उदाहरण सांगते की हे आपल्या नसानसात कसं भिनलेलं आहे की पुरुष हा मुख्य आहे, पुरुष हा नॉर्म आहे, पुरुष हा नियम आहे आणि स्त्री हे काहीतरी अनुषंगिक तत्व आहे. स्त्री हे काहीतरी बिघडलेलं तर तत्व आहेच आहे, पण वेगळं आहे, अनुषंगिक आहे, तो काही नॉर्म नाही. त्यामुळे आपल्याला जर काही मानवजातीविषयी काही करायचं असेल तर आपल्याला ते पुरुषांबरोबर केलं पाहिजे. हा विचार इतका भिनलेला आहे की एक अभ्यासक स्त्री अभ्यासक होती आणि तिला काहीतरी हृदयाच्या कार्यावरचं काहीतरी PhD साठी संशोधन करायचं होतं. तर ती एक हे अमेरिकेत घडलेलं आहे आणि ते काही फार पूर्वी नाही, 15 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे. ती एका अतिशय प्रसिद्ध हृदयरोग तज्ञाकडे गेली अमेरिकेतल्या आणि त्यांना विनंती केली की तुम्ही मला 200 तुमचे ECG रिपोर्ट दाखवाल का, मला माझं एक संशोधन करायचं आहे. तर तो अतिशय आनंदाने तयार झाला, तिला वेळ दिला आणि मग 1-2 तास ते बसले आणि त्यांनी अशी एक थप्पी काढली त्याच्या सगळ्या ECGची आणि मग तिला एक एक दाखवून तिच्याशी बोलायला सुरुवात केली आणि अधूनमधून तो काही ECG असे बाजूला ठेवत होता. तर तिने विचारलं की हे ECG तुम्ही बाजूला का ठेवताय, काय म्हणजे त्याचं काय प्रॉब्लेम आहे. तर ते म्हणाले नाही ते बायकांचे. म्हणजे एक हृदयरोग तज्ञ जो मला असं वाटतं 60% जर पुरुष असतील त्याचे रुग्ण तर 40% तरी स्त्रिया रुग्ण असू शकतील. त्याला सुद्धा असं वाटतं की जेव्हा संशोधन करायचं आहे मानवी हृदय कसं काम करतं किंवा त्याचे काय ज्या खाचाखोचा असतील त्यावेळी तो स्त्रियांची ECG बाजूला ठेवतो. ह्याच्यावरनं संशोधकांमध्ये सुद्धा किती हे भिनलेलं आहे की पुरुष हा नॉर्म आणि बाई ही काहीतरी अबनॉर्मल किंवा नॉन नॉर्मल किंवा काहीतरी वेगळं हे आपल्याला लक्षात येतं आणि हे आपण रोज करतोय. आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा हे करत असतो. त्यामुळे स्त्रीवादाचा जो आपण विचार हा जो विभाग आपण घेतोय त्याच्यामध्ये स्त्रीमुक्तीवादाचा एक महत्वाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. तो म्हणजे की हे जग काही फक्त पुरुषांचं नाही, हे जग काही पुरुषांना आंदण दिलेलं नाही. मानवजात म्हणजे फक्त पुरुष नाही, त्याच्यात स्त्रिया पण येतात आणि त्या तेवढ्याच संख्येने येत असल्यामुळे तुम्हाला मानवजात म्हटलं की स्त्री आणि पुरुष या दोघांचाही समान पातळीवरती सारखाच विचार सारखाच अभ्यास करणं गरजेचं आहे. अगदी आतापर्यंत बहुसंख्य औषधांच्या ट्रायल्स त्या फक्त पुरुषांच्या शरीरावरती व्हायच्या आणि मग नंतर असं लक्षात आलं किती औषधं बायकांना जरा जास्त स्ट्रॉंग पडतात किंवा त्याचे फार अनुषंगिक दुष्परिणाम आहेत किंवा ते उपयोगाचेच नाही. त्यामुळे आता क्लिनिकल ट्रायल ज्याला आपण म्हणतो, माझं स्वतःचा नवराच फार्मास्युटिकल्स मध्ये आहे त्यामुळे मला त्यातल्या खाचाखुचा माहिती आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा स्त्री आणि पुरुष याविषयीचं जे काही गैरसमज आहेत किंवा हे जे समज आहेत ते किती स्ट्रॉंग ते मला माहिती आहे. आत्ता कुठे आपण क्लिनिकल ट्रायल्स या कुठच्या औषधाच्या जेवढ्या स्त्रियांवरती पुरुषांवरती करतात त्याच संख्येने आता त्या स्त्रियांवरती करावे लागतात. अगदी रोजचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की पुरुषाचं म्हणजे स्टँडर्ड आणि मग जे काय घडवायचं आहे, जे काय घडणार आहे, जे काय ठरवायचं आहे ते पुरुषाच्या गरजेनुसार कसं ठरतं. आजकाल भारतामध्ये सुद्धा अनेक कॉर्पोरेट्समध्ये AC असतो. अमेरिकेत तर म्हणजे त्याला आपण कंडिशनर म्हणतो, आपण तिथे AC म्हणत नाही, पण एक प्रकारे गरम तिथे थंडी खूप असल्यामुळे उबदार करणं किंवा खूप गरमी असेल तर थंड करणं. तर ती जी टेम्परेचर सेंट्रलाइज्ड असतात ती एका केंद्रावरती सेंट्रली ती सेट केली जातात. तर ती सेट केली जातात ती पुरुषाला जे टेम्परेचर कम्फर्टेबल वाटतं त्या दृष्टीने सेट केली जातात. हे कोणी मुद्दाम करत आहे का? मुद्दाम करत नाहीये, पण बहुसंख्या कॉर्पोरेट्समध्ये पुरुषांची असते, बहुसंख्य टेक्निशियन्स पुरुष असतात आणि त्यामुळे ते टेम्परेचर पुरुषांना जे कम्फर्टेबल वाटतं त्याप्रमाणे ते सेट केली जातात. आपल्या इकडे बघा आपण 21 वरती एअर कंडिशनर हा आपण 20 किंवा 21 वर सेट करतो आणि वैद्यक शास्त्राने असं सिद्ध करून दाखवलं, हे सुद्धा पुन्हा स्त्रीवाद्यांनी सिद्ध करून दाखवलं की पुरुषांना जे टेम्परेचर कम्फर्टेबल वाटतं त्याच्यापेक्षा 3 डिग्री टेम्परेचर जास्त असेल तर बाईला कम्फर्टेबल वाटतं. त्यामुळे जिथे पुरुषांना कम्फर्टेबल वाटतं तिथे बाईला थंडी वाजते. हे अगदी सार्वत्रिक जगात चित्र तुम्हाला दिसेल की विमानामध्ये सुद्धा एअर होस्टेसेस स्वेटर घालून नसतात आणि पुरुष पर्सर्स असतात ते स्वेटर घालून नसतात कारण ते त्यांना कम्फर्टेबल असतं.
पण स्त्रिया मात्र हमखास स्वेटर घालत असतात. तर हे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हे मला असं स्त्रीवाद असं अजिबात म्हणत नाही की पुरुषांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक कट करून स्त्रियांना त्रास देण्यासाठी म्हणून हे काहीतरी केलंय असंही स्त्रीवाद म्हणत नाही. पण ते इतकं मनात भिनलेलं आहे की आपल्याला जे कम्फर्टेबल वाटते ते ठेवायचं. त्यामुळे हे असं झालेलं आहे. स्त्रीवादातला आणखीन एक महत्वाचा विचार जो आहे की तो फार अनेक स्त्रीवादींनी त्याला समर्थन दिलेलं आहे आणि तो फार जोरकसपणे मांडलेला आहे. त्याचा आपण प्रतिवाद नाही करू शकत कारण की खरोखर वस्तुस्थिती जर खोलात जाऊन आपण बघितली तर तशीच आहे. स्त्रीवाद असं म्हणतो की हे जग पुरुषाचं आहे. या जगावरती अधिसत्ता पुरुषाची आहे आणि या जगाचा अन्वय हा पुरुषांनी स्वतःच्या नजरेने लावलेला आहे. या जगाची रचना पुरुषांनी स्वतःची सोय केंद्रीभूत ठेवून, स्वतःच्या गरजा केंद्रीभूत ठेवून, स्वतःच्या इच्छेनुसार केलेली आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये स्त्रियांच्या इच्छा, गरजा, अडचणी आणि मतं यांचा विचार होत नाही. हा स्त्रीवादामधला एक अतिशय मोठा विचार आहे आणि जो बऱ्याच जणांना खटकतो, अगदी स्त्रियांना सुद्धा खटकतो. मी जे संशोधन केलं त्याच्यामध्ये 50% स्त्रिया म्हणाल्या असं काही नाहीये, बायका पण या बायकांनी पण हा जग करण्यात हातभार लावलाय. म्हटलं हातभार नाही, खरं तर जास्त श्रम घेतलेले आहेत बायकांनी, पण या जगाची रचना कुणाच्या विचाराने झाली आहे तर ती पुरुषांच्या विचाराने झालेली आहे. आणि हे दाखवायला काही आपल्याला कुठे लांब जायला नको. या जगामधली फक्तच भारतातली अशी नाही, कुठचीही संस्था घ्या, ती सामाजिक संस्था घ्या, धर्म संस्था घ्या, अर्थ संस्था घ्या, राजकारण घ्या, प्रशासन घ्या, या सगळ्या संस्था आहेत या पुरुषांना केंद्रीभूत ठेवून केलेल्या आहेत. धर्मसंस्थेचा विचार करा तुम्ही, सगळे धर्मसंस्थापक पुरुष आहेत. सर्व धर्मांचे उच्चाधिकारी जे आहेत ते पुरुष आहेत. धर्मसंस्थेमध्ये स्त्रीला अधिकाराच्या पदावरती प्रवेश नाही. हिंदू धर्म जर तुम्ही घेतला तर चारही पीठांचे शंकराचार्य ही वर्षानुवर्ष हे पुरुष राहिलेले आणि आत्ता कुठे पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनींनी सुरू केलं म्हणून ते स्त्री पौरोहित्य सुरू झालेलं आहे शहरांमध्ये, पण सर्रास ते झालेलं नाही. कुठच्याही धर्मसंस्थेमध्ये पदाधिकार हे नेहमी पुरुषांकडे राहिलेले आहेत आणि स्त्रियांनी नेहमी त्यांची सेवा करायची. खरं तर स्त्रीवादातला आणखीन एक महत्वाचा विचार असा आहे की मेन मेक गॉड्स अँड वुमेन हॅव टू वर्शिप देम. सगळे देव पुरुषांनी तयार करायचे आणि त्याची पूजा मात्र स्त्रियांनी करायची. या पूजेसाठी लागणारे जे काही कष्ट असतील ते सगळे स्त्रियांनी करायचे. पुरुष काय करतात? पुरुष देव तयार करतात, दैवत तयार करतात आणि ती ज्याला आपण आधुनिक भाषेत फ्लोट करणे म्हणतात तशी ती फ्लोट करतात आणि सगळ्या स्त्रिया त्याच्या मागे जातात, स्वतःचा वेळ, पैसा, शक्ती खर्च करून त्या दैवतांची पूजा करतात, त्यांनी परंपरा पाळतात. पुरुष स्वतःला त्याच्यात अडकून घेत नाही. कोणताही धर्म घ्या, इस्लाम घ्या, ख्रिश्चनिटी घ्या, बौद्ध धर्मात आणि सुदैवाने आता खूप कर्मकांड कमी झाले, ख्रिश्चनांमध्ये खूप कर्मकांड कमी झाले आणि ख्रिश्चनांमध्ये जी कर्मकांड आहेत ती पुरुष आणि स्त्रिया दोघेही करतात. ज्यांचा त्याच्यावर विश्वास आहे ते दोघंही 40 दिवस उपास ठेवतात. पण हिंदू धर्माचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्या कर्मकांडांचं ओझं धर्माने स्त्रियांवर टाकलेलं आहे. पुरुष त्याच्यात स्वतःला गुंतवून घेत नाहीत. असा एक तरी मला उपास सांगा हिंदू धर्मात की जो पुरुष आपल्या बायकोसाठी, आईसाठी किंवा बहिणीसाठी करतो. एकही उपास सांगता येत नाही. सर्व उपास आहेत ते बहीण भावासाठी करते, बायको नवऱ्यासाठी करते, आई मुलांसाठी करते. मुलं आपल्या आईसाठी एकतरी उपास करतात का? एक तरी सण असा आहे का की जो आईसाठी आहे? नाही आपल्याकडे आईसाठी सण. आपल्याकडे अविधवा नवमी आहे, म्हणजे जी स्त्री नवरा हयात असताना सवाष्ण म्हणून मेली तिचं कौतुक, तिचा आदर म्हणून आपल्याकडे अविधवा नवमी आहे. पण आपल्याकडे आईसाठी सण नाही, आपल्याकडे सासूसाठी सण नाही, आपल्याकडे मुलीसाठी एकतरी सण आहे, ती कुमारी पूजन आहे. पण मुलीसाठी अन्यथा आपल्याकडे मुलीसाठी सुद्धा सण नाही. सुनेसाठी तर नाहीच नाही. आपण सुनेला लक्ष्मी म्हणतो, पण सुनेसाठी सून या नात्याचा आदर व्हावा म्हणून आपल्याकडे एकही सण नाही. त्यामुळे धर्मसंस्था ही पूर्णपणे पुरुषांनी स्वतःच्या इच्छेप्रमाणे केली, इतकी की ज्या बाईच्या आयुष्यामध्ये पुरुष नाही तिला अनेक धार्मिक अधिकार डावलले जातात. आणि हे फक्त हिंदू धर्मात नाही, ख्रिश्चनिटीमध्ये पण हेच होतं पूर्वी, इस्लाममध्ये पण अजूनही तेच आहे की ज्या स्त्रीला मुलगा नाही त्या स्त्रीला अनेक धार्मिक ह्याच्यातनं आपण वगळतो. ज्या स्त्रीने विवाह केलेला नाही म्हणजे तिच्या आयुष्यात पुरुष नाही तिला आपण अनेक धार्मिक समारंभांमध्ये वगळतो किंवा तिला जो अधिकारच नाही. आता कुठे मुली लग्न न करता सुद्धा सत्यनारायणाची पूजा करतात, पण अन्यथा धर्मामध्ये स्त्रीला अधिकार कुठचेही दिलेले नाही.
तुम्ही शासन संस्था घ्या, आतापर्यंत तर नव्हते. अजूनही अनेक ठिकाणी म्हणजे जपानमध्येच आहे ना, जपानमध्ये स्त्री होऊ शकत नाही पंतप्रधान. आणि जपानमध्ये जो राजा आहे त्याला जर मुलगी असेल तर ती त्याचा वारस होऊ शकत नाही, ती मुलगाच असावा लागतो. इंग्लंडमध्ये किमान राजाला जर पहिली मुलगी असेल तर ती राणी होऊ शकते, पण जपानमध्ये तर तेही नाहीये. तर अनेक ठिकाणी किंवा इस्लामी जगतामध्ये सुद्धा मुलींना कुठच्याही प्रकारचा अधिकार नाही. त्यामुळे स्त्रीवाद जेव्हा म्हणतो की हे जे पुरुषाचं आहे, या जगावर पुरुषाची अधिसत्ता आहे आणि सर्व संस्था या पुरुषांनी स्वतःच्या सोयीने, स्वतःच्या इच्छेसाठी स्वतःचे हक्क अबाधित राहतील अशा पद्धतीने तयार केलेल्या संस्था आहेत. आणि म्हणून बाईला अंग चोरून या जगामध्ये वावरावं लागतं, ते अगदी खरं आहे. आत्ताशी कुठेतरी परिस्थिती बदलायला लागलेली आहे. आणि अगदी साधा जरी तुम्ही उदाहरण घेतलं की, आणि होतंय काय की अशी ही स्त्रीची ही जी जगाची रचना आहे ती पुरुषांची सोय गृहीत करून आणि बाईच्या गरजांची पूर्णपणे उपेक्षा करून किंवा त्यांना बेदखल करून केलेली असल्यामुळे स्त्रीच्या अगदी नैसर्गिक गरजा सुद्धा या जगामध्ये पूर्ण होणं दुरापास्त असतं. आणि अगदी साधं उदाहरण म्हणजे स्त्रियांसाठीचे सार्वजनिक शौचालय अजूनही नाहीत. मुंबई, पुणे, अमरावती हे अतिशय, ते काही छोटं गाव नाही, अतिशय मोठं गाव आहे, मोठं शहर आहे, एवढी मोठी बाजारपेठ आहे. मला माहिती आहे अमरावतीत काय आहे, मी आलेले आहे त्या गावात. नागपूर, कुठेही जा, आणि महाराष्ट्र हे प्रागतिक राज्य समजलं जातं. तुम्ही कुठेही जा, बाईला लघवी सारखी नैसर्गिक गोष्ट करायला किती त्रास पडतो. आपण 72 साली, मी विचार हा जो भाग आहे ना, स्त्रीवादातला विचार, ह्याच्यावर जरा जास्त वेळ लागणार आहे. म्हणजे मला हे पटवून द्यायचं आहे की जेव्हा स्त्रीवाद म्हणजे अत्यंत आक्रस्ताळी विचारधारा असं म्हणतात, त्यावेळी आपण पटकन त्याला लेबल लावतो, पण खरोखर वस्तुस्थिती कशी आहे की भारताने 72 साली पहिली अणु चाचणी केली. ती छोट्या प्रमाणावर केली. 72 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ती केली जाते. त्याच्यानंतर अटल बिहारी यांच्या ह्याच्यामध्ये आणखी मोठी अणु चाचणी आपण केली, त्यालाही अनेक वर्ष उलटून गेली. त्याच्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान आले आणि त्यांनी शाळांमध्ये संगणक येईल अशी स्वप्न पाहिली, त्या दृष्टीने प्रयत्न केले. हे सगळं कधी घडलंय? 84च्या आधी घडलेलं आहे. पण बाईला शौचालय हवी सार्वजनिक ठिकाणी, ह्याच्यासाठी भारतातल्या स्त्रियांना राईट टू पी सारखी चळवळ करायला लागते, आणि ती सुद्धा 2012 साली. याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की स्त्रीच्या नैसर्गिक गरजा सुद्धा आपण किती बेदखल केलेल्या आहेत. आणि स्त्रीच्या गरजांच्या बाबतीमध्ये तर असं झालेलं आहे की आई जेव घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही. म्हणजे असं आहे की तुम्ही घरात सुद्धा अनेक खेड्यापाड्यांमध्ये गेलात किंवा इव्हन अर्बन पुअर ज्याला आपण म्हणतो, शहरी वंचित वस्त्या आहेत, त्याच्यामध्ये घराघरांमध्ये शौचालय नाही स्त्रीसाठी. बरं, मग तुम्ही बाहेर जाऊ द्या, तर बाहेर शासनाने ती शौचालय बांधलेली नाही. मग बाई कुठेतरी बाहेर पहाटे अंधारात वगैरे सोय बघते, तर त्यावेळी तुम्ही तिच्यावर बलात्कार करता. म्हणजे तुम्ही घरात शौचालय बांधत नाही, शासन रस्त्यावरती सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून देत नाही, आणि बाईंनी स्वतःची सोय बघण्यासाठी, आणि कोणची सोय, गाद्या गिरद्यावर फिरणं आणि विमानाने उडणं नाही, तर रोजची नैसर्गिक ज्याला कॉल म्हणतो तो पूर्ण करण्यासाठी ती जर बाहेर गेली तर तिच्यावरती बलात्कार होतो, तिची छेडछाड होते. भारत म्हणजे हे खरोखर आई जीव घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही अशी अवस्था स्त्रियांची. आणि ही अजिबात खेड्यापाड्यात आहे असं समजू नका. आम्ही कार्यकर्ते वस्त्यांमध्ये, मुंबईच्या गोवंडी सारख्या वस्त्यांमध्ये जायचो, तेव्हा आम्हाला खरोखर अशी अवस्था असायची की समोर जे घर दिसेल तिथे जर बाई दिसत असेल खिडकीत, तर तिला म्हणायचं ताई जरा जाऊन का वॉशरूमला. म्हणजे इतक्या नैसर्गिक गोष्टी सुद्धा स्त्रियांच्या गरजांच्या बाबतीत, अडचणींच्या बाबतीत बेदखल झालेल्या आहेत. आणि म्हणून स्त्रीवादातला हा विचार आहे की हे जग पुरुषांचं आहे आणि या जगामध्ये बाईला अंग चोरून करावं लागतं, वावरावं लागतं. अजूनही सॅनिटरी नॅपकिन्स मिळत नाहीत, अजूनही बेबी फूड मिळत नाही. आत्ताशी कुठे एसटीने हिरकणी कक्ष स्तनदा मातांसाठी बांधायला सुरुवात केलेली आहे, पण अन्यथा आता तर ती एसटीच मारायला लागली आहे. पण अन्यथा बाळाला पाजणं ही इतकी नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा या समाजाने स्त्रीला सुविधा उत्पन्न करून दिलेल्या नाहीत. सुदैवाने गोष्टी आता बदलायला लागल्या आहेत, पण त्या आपोआप बदललेल्या नाहीत, त्या स्त्रीमुक्ती चळवळीमुळे बदलल्या आहेत. आणि अर्थात युरोपमध्ये आणि प्रगत देशांमध्ये तर आता स्त्री अशी तक्रार करू शकत नाही की त्यांच्या शारीरिक गरजा होत नाहीत पूर्ण. पण भारतामध्ये मात्र अजून, भारत किंवा भारतासारख्या प्रगतशील किंवा अविकसित देशांमध्ये अजूनही स्त्रियांची या दैनंदिन जगण्याचे सुद्धा संघर्ष अतिशय तीव्र आहे. आणि म्हणून स्त्रीवादाचा हा एक विचार आहे
की या जगावरती पुरुषाची सत्ता आहे. त्याच्यानंतरचा विचार आहे की आपण जर असं बघितलं की स्त्रीवादाचा प्रवास काय आहे, तर स्त्रीवादाचा अगदी सुरुवातीपासूनचा जर आपण प्रवास बघितला ना, तर असं लक्षात येतं की दुसरं तिसरं काही नाहीये. अतिशय मूलभूत नैसर्गिक स्वाभाविक गरजा पूर्ण व्हाव्यात, ही मागणी म्हणजे स्त्रीवादाचा प्रवास. ती सुरू झाली शिक्षणापासून, शिक्षणाचा हक्क. कारण बाईला पण पुरुषासारखाच मेंदू आहे, तिच्या बौद्धिक गरजा तशाच आहेत पुरुषासारख्या, आणि तिला शिक्षण डावललं गेलं, तिला अभिव्यक्तीच डावलली गेली. म्हणजे स्त्रियांनी गणित शिकायचं नाही इथपासून सुरुवात आहे. अजून माझ्या स्वतःच्या मैत्रिणीला तिच्या आईवडिलांनी मुलींनी काय करायचं, सायन्स बियन्स करून तू आपल्या आर्ट्सला जा म्हणून जबरदस्तीने आर्ट्सला घातलं. तिने ठरवलंच होतं की आपण नापास व्हायचं, ठरवून ती 1 वर्ष नापास झाली आणि मग हट्ट करून ती सायन्सला आली. त्याच्यानंतर ती पीएचडी झाली विज्ञान विषयात, तिला फिजिक्स आवडतं. त्यामुळे बौद्धिक गरजा, आपण जर स्त्रीवादाचा प्रवास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की तो दुसरा तिसरा काहीही नसून एकच गोष्ट केली स्त्रीवादाने, की स्त्री कशी बेदखल आहे, तिच्या स्वाभाविक उर्मी कशा दडपल्या जात आहेत आणि त्या उर्मी दडपू नका, एवढाच स्त्रीवादाचा प्रवास आहे, बाकी दुसरा कुठलाही प्रवास नाही. आणि म्हणून मी म्हटलं आधी की हा फक्त लोकशाहीची एक डहाळी आहे स्त्रीवाद म्हणजे, बाकी दुसरं तिसरं काही नाही. जे स्त्रियांनी शिक्षणासाठी अगदी सुरुवात झाली की शिक्षणाचा हक्क मागितला, त्याच्यानंतर अर्थार्जनाचा हक्क मागितला, त्याच्यानंतर 16 तासाचे कामाचे तास, तुम्हाला काम हवं ना, करा, मग 16 तास फॅक्टरीत करा, मग घरी जाऊन 8 तास काम करा. हा जो एक विचित्र सूर तिच्यावरती उगवला जात होता, तो कामाचे तास कमी करा, कामाच्या जागी शौचालय द्या. युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली त्यावेळी कामाच्या जागी शौचालय द्या, ही सुद्धा स्त्रियांना मागणी करायला लागली. मग शौचालय नाही ना तुम्ही देत, मग आम्हाला उघड्यावर करू द्या, आणि मग उघड्यावर आम्ही केलं तर आम्हाला हसू नका आणि आमच्यावर दगड पण मारू नका आणि आमच्यावर रेप पण करू नका. म्हणजे हा अतिरेकी विचार काही वेळा, माझी एक मैत्रीण म्हणाली होती की कधी खरी स्त्रीमुक्ती कधी येईल, की जेव्हा मला लघवीला लागली तर मी बसमधनं उतरून सगळ्यांच्या समोर लघवी, सगळ्यांकडे पाठ करून लघवी करू शकेल तेव्हा. हा विचार ऐकायला अतिरेकी वाटतो, पण तुम्ही विचार करा की जेव्हा 8 वाजता रात्री धुळ्याला आम्ही बायका प्रवासाला बसतो आणि धुळ्यासाठी ठाण्याला 9 वाजता बसतो, सकाळी 7 वाजता धुळं येतं आणि तोपर्यंत कुठेही एसटी थांबत नाही, ते जे काय प्रायव्हेट बसेस असतात. आणि जेव्हा थांबतात तेव्हा कुठच्या तरी धाब्यावरती 12:30-1 वाजता सगळीकडे मिट्ट काढत असतो, तिथे वॉशरूम नसते, आणि मग त्या शेताळीत जायचं आणि मग तिथे विंचू चावला, काटा चावला, मग तक्रार करू नका. तेव्हा मग उद्वेगाने असे विचार येतात. त्यामुळे हा हा एक जो विचार आहे की स्त्री मुक्तीवाद हा दुसरं तिसरं काही नसून स्वाभाविक ज्या मागण्या आहेत, नैसर्गिक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करा बाबा, आणि त्या मानाने पूर्ण करा, एवढ्याच मागण्यांचा प्रवास आहे. त्यातून काहीही वेगळं स्त्रीवाद म्हणजे नाही. हा एक, हे मला असं वाटतं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग पुरुष प्रधानता म्हणजे काय, तर पुरुष प्रधानता म्हणजे ही व्याख्या स्त्रीवादानेच केली आहे की जे जे नैसर्गिक आहे, जे जे स्वाभाविक आहे, माणूस म्हणून त्याची दडपणूक करणं, ते बेदखल करणं आणि काहीतरी अनैसर्गिक स्त्रीवर लादणं म्हणजे पुरुष प्रधानता. हे छोटंसं उदाहरण देते, ते तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये, तुम्ही बाई असा किंवा पुरुष असा, ते आपल्या घडलेलं असतं की काय नैसर्गिक आहे माणसासाठी. मी स्त्रियांसाठी म्हणत नाही किंवा पुरुषांसाठी, माणसासाठी किंवा प्राण्यांसाठीच खरं तर काय नैसर्गिक आहे. ज्या वातावरणात तुम्ही वाढता, ज्या जागी तुम्ही लहानाचे मोठे होता, जे अन्न तुम्ही खाता, त्या परिस्थितीत राहणं आणि त्या परिस्थितीत सुरक्षित वाटणं हे नैसर्गिक आहे. हे अगदी कुत्र्या मांजरांना सुद्धा नैसर्गिक आहे आणि स्त्री पुरुषांना सुद्धा नैसर्गिक आहे. पण आपण काय करतोय, माणसाने काय केलंय, माणसाने विवाह संस्था नावाची जी काय एक संस्था निर्माण केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण स्त्रीला पूर्णपणे तिच्या ओळखीच्या पर्यावरणात असे उचकटतो आणि तिला सासरी नेऊन टाकतो. हे तिच्यासाठी भावनिक शारीरिक विस्थापन असतं, याची कुणालाही जाणीव नसते, कुणालाही नाही. मुली का धो धो रडतात सासरी जाताना आणि तिच्या आई वडील का एवढे दुःखी होतात, याचं कारण असं की ती विस्थापित झाली आहे. हे तिलाही माहिती असतं आणि तिच्या आई वडिलांना पण माहिती असतं, पण कोणीही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करत नाही. आणि मग मानवी संस्था आपण म्हणतो की ज्या पुरुषांच्या सोयीने पुरुषांच्या विचाराने तयार केल्या, त्याच्यामध्ये मूल्य संस्था पण येते. मानवाची मूल्य संस्था म्हणजे काय, चूक काय, बरोबर काय, योग्य काय, अयोग्य काय, नीती अनीती म्हणजे काय,
सुसंस्कृती असंस्कृतता म्हणजे काय हे सगळं ठरतं. आता त्याच्यात जर तुम्ही विवाह संस्था घेतली तर स्त्रीने सर्वदा साखर विरघळावी तसं सासरी विरघळणं, स्त्रीने सासरच्यांची सगळ्यांची मनं जिंकून घेणं, स्त्रीने सारखं सारखं माहेरी न जाणं, सारखं स्वतःच्या माहेरचे संदर्भ आणणं म्हणजे आदर्श. आपण आदर्श स्त्रीचे तुम्ही सिनेमे घ्या, नाटकं घ्या, तुम्ही सगळ्या कथा घ्या, रामायण घ्या, महाभारत घ्या, त्याच्यात एक आदर्शत्वाची चौकट असते आणि त्या चौकटीमधली स्त्री ही सासरी जे जे पुरुषाचं, जे नवऱ्याचं, जे सासरचा मान तो माझा, सासरची अपमान तो माझा अपमान, सासरचं जे आहे ते माझं, असं एक आदर्शत्वाची चौकट घालतो. हे अनैसर्गिक आहे. ह्याचं मला असं म्हणायचं नाही की बाईनी सासरच्यांशी वाईट वागावं किंवा त्यांच्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्नच करू नये, असं मला म्हणायचं नाही. कारण की आपण चक्र पूर्ण उलटी फिरू शकत नाही. पण सासरी मुलगी येते तेव्हा ती विस्थापित असते आणि तिचं हे विस्थापन तिला सोयीस्कर व्हावं, सुखकर व्हावं, तिला तिला काहीतरी वाव द्यावा, त्याच्यासाठी वेळ द्यावा, ते सुलभ करावं, असे किती सासरची लोक विचार करतात. उलट स्त्रिया सुद्धा फार अभिमानाने सांगतात, हे जे बसलेलं आहे की मी नाही बाई, एकदा अक्षता पडल्यावर मी नाही कधी सासरी गेले बोलवल्याशिवाय, हे स्त्रिया सुद्धा अभिमानाने सांगतात. ह्याच्यासमोर लक्षात येतं की मूल्य व्यवस्था सुद्धा किती पुरुषाच्या नजरेत नसते. मी नेहमी पुरुषांना सांगते की तुम्ही स्वतः ज्या मामा मावशी बरोबर तुम्ही लहानपणी गेलात, जी तुमची लाडकी लाडकी काकू असेल, लाडकी मामी असेल, लाडकी मावशी असेल, जिच्याकडे तुम्हाला जायला आवडतं, तिच्याकडे तुम्ही 1 महिना राहून दाखवा. 1 महिना राहून दाखवा, किती पुरुष तयार होतील? नाही राहणार. मग तुम्ही अपरिचित अल्पपरिचित कुटुंबाबरोबर स्त्रीला लग्नानंतर ताबडतोब राहायला लावता, त्यांच्या नियमानुसार ते तिला किती जड जात असेल ह्याचा एकदा तिच्या दृष्टिकोनाने विचार करा. आपण फार पटकन लेबल लावतो की अशीच आहे ती सासरी, तशीच वागते, येऊन करते तेव्हा करते. अरे पण ते अवघड आहे. नैसर्गिक वृत्तींच्या विरोधात आहे. अपरिचित अपरिचित घरात जर तुम्ही तुमच्या घरी राहणारा 6 महिने राहिलेला कुत्र्याला जर तुम्ही दुसरीकडे नेऊन टाकलं ना, बरेच वेळा तर ते अन्नपाणी सोडतात, प्राणी मरतो. 2-3 वर्षाचं कुत्र जर तुम्ही अचानक दुसऱ्याकडे देऊन टाकलं ना, तर तो न खाता पिता मरतो. तुम्ही हे बाई बरोबर करता. त्यामुळे मुद्दा हा आहे की मूल्य व्यवस्था सुद्धा आपली ही पुरुषांच्या नजरेतून तयार झालेली आहे, हे स्त्रीवादाने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं आणखीन 2 विचार घेऊया. मग त्याच्यानंतर मला किती आणखीन एक अर्धा तास असेल. मॅडम तुम्ही तुमच्या सोयीने वेळ घ्या. म्हणजे पार्टिसिपंट्स पण आहेत, पूर्णच आहेत, तर तुम्ही तुमच्या सोयीने मांडणी करा, वेळ लागला तरी चालेल. मी आता फक्त 2 विचार महत्वाचे सांगते. स्त्रीवाद हा खूप मोठा विषय आहे. स्त्रीवाद म्हणजे फक्त चळवळी भांडण वगैरे असं अजिबातच नाहीये. ती एक वैचारिक मांडणी आहे खरं तर. पण त्यातले मी आणखीन 2 महत्वाचे विचार सांगते आणि ते म्हणजे आणि ते फार फेमस आहेत, म्हणजे सगळ्यांना माहिती असतील. स्त्रीवादातला एक स्लोगन असं आहे की पर्सनल इज पॉलिटिकल. म्हणजे जे जे खाजगी आहे ते खरं तर खाजगी नसतं, ते राजकीय असतं. कारण की या संस्था तयार झालेल्या आहेत. मग ते अगदी विवाह संस्था असेल, शासन व्यवस्था असेल, धर्मसंस्था असेल, हे सगळं सत्ताकारण आहे. त्याच्यात अर्थकारण आहे आणि त्याच्यात राजकारण आहे. कारण की त्याच्यामध्ये सत्ताकारण आलं की त्याच्यात राजकारण होतं. त्यामुळे स्त्रीवादाचं जे आहे की पर्सनल इज पॉलिटिकल, ते त्यांनी या अर्थाने म्हटलेलं आहे की स्त्रीच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी आहेत या आपल्याला वैयक्तिक वाटतात आणि ते तिचे वैयक्तिक प्रश्न, तिचं ते वैयक्तिक दुःख वाटतं, पण ते वैयक्तिक नसतं, ते कुठेतरी राजकीय असतं. त्याचे निर्णय हे राजकीय पातळीवर होत असतात. अगदी साधं छोटंसं उदाहरण म्हणजे खाप पंचायती वगैरे तर ते राजकारणच आहे आणि त्या खाप पंचायती ठरवतात की या मुलीने या नवऱ्यावरून नांदायचं की नाही, किंवा या स्त्रीला या नवऱ्याने टाकून दिलं आहे तर मग या स्त्रीला काही अधिक पोटगी मिळणार की नाही, म्हणजे हे तर सरळ सरळ राजकारणच आहे. पण अगदी छोटे छोटे राजकीय पातळीवरचे जे निर्णय असतात त्यांनी सुद्धा स्त्रीच्या वैयक्तिक आयुष्यात कसा फरक पडतो. आता रोनाल्ड रेगन जेव्हा अध्यक्ष होता अमेरिकेचा, त्यावेळी तो राईट विंग कन्झर्वेटिव्ह समजला जायचा, म्हणजे होताच तो कन्झर्वेटिव्ह पार्टीचाच होता. तर त्याचं असं म्हणणं होतं की त्याचा अर्थातच गर्भपाताला विरोध होता आणि तो म्हणायचा मुलं जन्माला येऊ द्या, कितीतरी पाळणे रिकामे आहेत, ते त्या मुलांना आपण तिकडे अडॉप्शनला देऊ शकतो वगैरे वगैरे. आणि अमेरिकेची आरोग्य व्यवस्था अशी आहे की त्याच्यामध्ये इतर अनेक गोष्टी फ्री आहेत किंवा त्याच्यात सवलत आहे.
आहे, पण गर्भपात फ्री नाहीये. गर्भपात अमेरिकेच्या आजही आरोग्य व्यवस्थेमध्ये फुकट किंवा मेडिकल इन्शुरन्सने होत नाही. आणि हा केवढा मोठा प्रचंड स्त्रीप्रती दाखवलेला दुजाभाव आहे हे तुम्ही बघा, की जेव्हा सेक्शुअल रेव्होल्युशन होते, ती चूक का बरोबर, चांगली का वाईट, नीतिमान का नीतिमान जाऊच द्या, आपण त्याच्यात चर्चेत जायला नको. पण गर्भपात करून घेणे हा अनेक स्त्रियांची. आवाज कमी येतोय? नाही, बरोबर येतोय मॅडम. कुणीतरी चुकून अनम्यूट झालं होतं, त्यांना केलंय आपण म्यूट. ठीक आहे. सॉरी. हा तर म्हणजे गर्भपात सेक्शुअल रेव्होल्युशन योग्य होती का, नीतिमान होती का वगैरे, आपण त्या चर्चेत शिरायला नको. पण गर्भपात करून घेणे हे अनेक स्त्रियांसाठी आरोग्यासाठी आवश्यक असतं. अनेक स्त्रियांसाठी मानसिक दृष्ट्या त्या तयार नसतात. अनेक स्त्रिया आई होण्यासाठी त्यांची आर्थिक क्षमता नसते आणि अनेक कारणांसाठी स्त्रियांना गर्भपात करून घ्यावा लागतो. आणि गर्भपात हा कधीही वैद्यकीय मेडिकल कव्हरेजमध्ये अमेरिकेत आलेला नाही. आणि माझ्या मते हा फार मोठा दुजाभाव वेस्टर्न कंट्रीज, अनेक कॅथलिक कंट्रीज मध्ये हा दुजाभाव आहे, की अनेक गोष्टी म्हणजे अरे तुम्ही दारू पिता आणि मग तुमचं सिरोसिस खराब होतं, त्या सिरोसिसचं ऑपरेशन आणि त्याचा उपचार तुम्हाला फ्री मिळतो. तुम्ही तंबाखू किंवा तुम्ही सिगरेटी ओढता, त्यांनी तुम्हाला घशाचा कॅन्सर होतो किंवा जिभेचा कॅन्सर होतो आणि त्याची ट्रीटमेंट तुम्हाला फुकट किंवा कव्हरेजमध्ये मिळते, कन्सेशनमध्ये. पण तुम्हाला गर्भपात मात्र पैसे भरून करावे लागतो. हा म्हणजेच गर्भपाताला सवलत नको हा निर्णय हा राजकीय पातळीवर घेतलेला निर्णय असतो, पण त्यांनी भरडली जाते ती वैयक्तिक पातळीवरती. अनेक स्त्रिया भरडल्या जातात. किंवा जॉर्ज बुशच्या काळामध्ये, मी मुद्दाम अमेरिकेतली उदाहरणं देते, भारतातली उदाहरणं इतकी विदारक नाहीयेत, आहेत पण तरी सुद्धा इतकी नाहीयेत. जॉर्ज बुशच्या काळामध्ये सबसिडी, पाळणा घरांच्या सबसिडीज कमी केल्या. पाळणा घरांच्या सबसिडीज कमी केल्यानंतर स्त्रियांमधलं दारिद्र्य वाढलं. त्या आकडेवारीत मी जात नाही का, कारण की अनेक स्त्रिया मुलांना सांभाळून पार्ट टाइम नोकऱ्या करत होत्या आणि पार्ट टाइम नोकऱ्या करताना त्या मुलांना 4च तास ठेवायच्या. पण सबसिडाईज पाळणा घराची सेवा ही सरकारतर्फे सबसिडाईज असल्यामुळे त्यांना ते परवडायचं. पण जेव्हा पाळणा घराची सबसिडी काढून घेतली सरकारने, केंद्र सरकारने, त्यांच्या फेडरल गव्हर्नमेंटनी, त्यावेळी पार्ट टाइम नोकरी करणं परवडण असं झालं, कारण की त्या बाईचा खूप म्हणजे जवळजवळ 60% पगार जो होता तो पाळणा घरांमध्ये आणि प्रवासात जायला लागला. आणि त्यामुळे अनेक स्त्रियांनी पार्ट टाइम नोकरी करणाऱ्या नोकरी त्यांना सोडावी लागली. म्हणजेच पर्सनल इज पॉलिटिकल. आणि हे आपल्याकडे आपण बघतो आहे आज. हिजाब रस्त्यावरच्या मुलीने हिजाब घालायचा की नाही घालायचा हे हायकोर्ट ठरवणार आहे. पोटगी किंवा अबॉर्शन 20व्या ह्याच्यात करायचं की नाही हे हायकोर्ट ठरवणार आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या घराघरातल्या स्त्रियांचे जे अनेक प्रश्न असतात ते कोणत्याही देशामध्ये हे वैयक्तिक नसतात, तर त्याच्यामागे एक राजकारण असतं. ते त्याच्यामध्ये राजकीय लोकांचे हितसंबंध गुंतलेले असतात. आणि औषधांच्या बाबतीमध्ये इतकं राजकारण आहे, त्याच्यामध्ये शिरायलाच नको. आता जॉईन करायचं पाहिलं तर नाही झालं माझं. तर ही एक स्त्रीवादातली फार मोठी स्लोगन आहे, एक फार मोठा विचार आहे, की आपल्याला असं वाटतं की आपण वैयक्तिक आयुष्य जगतोय, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तो तसा वैयक्तिक नसतो. आणि आम्ही स्त्रीवादाने जगभर आणि भारतात तर आता खूप ते लावून धरलंय की तुम्ही पाळणा घरं शासनातर्फे सुरू करा. कारण की जर शासन अंगणवाड्या सुरू करू शकतं, शासन जर बालवाड्या काढू शकतं, प्राथमिक आरोग्य केंद्र काढू शकतं, शाळा काढू शकतं, तर पाळणा घरं का नाही काढू शकत? कारण की आपल्याकडचा ज्याला आपण लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणतो तो झपाट्याने खाली जातो. ह्याचं एक कारण असं आहे की पाळणा घराची सुविधा नाहीये. पाळणा घरं आणि मूल हे पूर्णपणे स्त्रीची जबाबदारी आणि स्त्रीची डोकेदुखी समजली जाते. अक्षरशः हा शब्द वापरलेला आहे राज्यकर्त्यांनी की स्त्रियांची डोकेदुखी आहे. त्यामुळे स्त्रियांचा टक्का हा खाली जातोय, लेबर फोर्स रेट आपला खाली जातोय. तर हा एक विचार आहे की पर्सनल इज पॉलिटिकल, नथिंग इज पर्सनल, एव्हरीथिंग इज पॉलिटिकल. कारण की सर्व संस्था, एकदा संस्था झाली कोणत्याही गटिताची की त्याच्यात राजकारण येतच. मग ती विवाह संस्था असो किंवा धर्मसंस्था असो किंवा अर्थजगत असो. त्यामुळे हा एक जेव्हा स्त्रीवाद म्हणतो आपण तेव्हा पर्सनल इज पॉलिटिकल हा एक विचार आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. त्याच्यानंतर
त्याचा एक महत्वाचा विचार मी तुम्हाला सांगते, मग मी विचार हा सेक्शन थांबवते. की स्त्री माणूस आहे. स्त्रीवाद म्हणतो की स्त्री माणूस आहे आणि त्यामुळे ती चुकू शकते, तिच्यामध्ये माणसाचे सर्व दोष असतात, ती स्खलनशील असते, ती त्रास देऊ शकते, ती दुष्ट असू शकते, सगळं असू शकतं. त्यामुळे स्त्रीवादाचं असं म्हणणं आहे की स्त्री जर चुकली, तिच्या हातातनं जर गुन्हा झाला, तर तिला सवलत द्यायचं काही कारण नाही. तिला जसं पुरुषाला शासन होईल तसंच स्त्रीला शासन होईल. पण स्त्रीला स्त्री आहे म्हणून शासन करू नका. स्त्रीला केवळ ती स्त्रीच्या जन्माला आली म्हणून तिचं आयुष्य तुम्ही खडतर करू नका. ती केवळ स्त्रीच्या जन्माला आली म्हणून तिला शिक्षण नाकारू नका. तिला जे मूलभूत मानवी अधिकार आहेत ते का डावलले जातात? का? तिचा दोष काय? तर ती फक्त स्त्रीच्या जन्माला आली म्हणून. त्यामुळे स्त्रीवादाचा हा एक फार महत्वाचा विचार आहे. लोक अनेक वेळा म्हणतात की मग आता बायकांना काय बकरात बसवायचं का? म्हणजे हे सगळे जे शेरेबाजी असते ना, ही अतिशय उथळ शेरेबाजी आहे. आपण न समजून घेता केलेली शेरेबाजी आहे. त्यामुळे स्त्री चुकू शकते, स्त्री सखलनशील आहे, पण ती स्त्री देवता नाही. स्त्री देव नाही. आपण काय करतो, इतर स्त्रीला एक रस्त्यावरच कुत्र्याचं पिल्लू समजून लाथाडतो तरी, नाही तर मग तिला तरी देवी तरी म्हणतो. त्यामुळे तिच्याकडनं अवाजवी अपेक्षा तरी असतात किंवा तिच्या अगदी वाजवी अपेक्षा असतात, त्या तरी लाथाडल्या जातात. म्हणजे ही दोन टोकं जी आहेत त्याच्यामध्ये स्त्रीवाद म्हणतो की स्त्री माणूस आहे, तिच्याकडे माणूस म्हणून बघा. तिला माणूस म्हणून कायदे लागू करा, जे पुरुषाला लागतील ते तिला लागतील, जे पुरुषाला अधिकार असतील ते स्त्रीला अधिकार असतील. आता हे सगळं म्हणत असताना सुद्धा स्त्रीवाद हे मात्र म्हणतं की तरी सुद्धा काही गोष्टी तिला वेगळ्या द्याव्या लागतील, त्याचं कारण तिचं शरीर वेगळं आहे आणि मुख्य म्हणजे ती मातृत्वाची अत्यंत मोठी जबाबदारी पार पाडत असते. त्याचा तरी तुम्ही विचार करा. आणि स्त्री जेव्हा प्रेग्नंट राहते तेव्हा तिचं शरीर मातृत्वासाठी तयार होतं असं नाही. स्त्रीचं शरीर ती जन्मल्यापासून 2-3 वर्षामध्ये तिचं शरीर तिला मातृत्वासाठी तयार करत असतं. पाळी येणं म्हणजे काय? पाळी येणं म्हणजे स्त्रीचं शरीर मातृत्वासाठी तयार झालं हे आपल्याला कळतं, पण त्याच्या आधीपासून स्त्रीचं शरीर ते करत असतं आणि त्याची खूप मोठा एक भार स्त्रीला सहन करावा लागत असतो. पाळी गेली की बायकांना का आनंद होतो? कारण की ते खरोखर दर महिन्याला एक त्रास आहे आणि तो त्रास कमी व्हावा अशी कुठचीही व्यवस्था कुटुंब किंवा समाज किंवा शासन करत नसतं. आणि म्हणून स्त्रीवाद असं म्हणतो की तिच्या मागण्या ज्या वेगळ्या आहेत त्याचा मात्र आदर व्हायलाच पाहिजे. तर हे साधारणपणे विचार या सेक्शन मधले मी तुम्हाला दिलेले आहेत. स्त्रीवादातले काय महत्वाचे विचार आहेत ते. आणि आता कोणाला काही प्रश्न असतील तर आपण आधी घ्यायचे का आपण पुढचं आचारमध्ये जायचं, म्हणजे व्यवहारमध्ये जायचं? तुम्ही आपण एकूणच मांडणी पूर्ण होऊ देऊयात का? काही प्रॉब्लेम नाही. बोला मॅडम. मला वाटतं एकूण मांडणी पूर्ण होऊ देऊयात आणि मग शेवटी आपण प्रश्न घ्यायचे का? म्हणजे एकूणच घेता येईल. मला कसंही जाईल, मला काही प्रॉब्लेम. तर मग शेवटी घेऊयात मॅडम प्रश्न आपण मांडणीच्या. मला असं वाटतं आपण असं करूया की व्यवहार हा विभाग झाला की एक 5 मिनिटाचा ब्रेक देऊया. कुणाला काही चहा कॉफी हवा असेल, पाणी पिण्याचं असेल, अगदी. व्यवहाराकडे आपण येतो. मी तुम्हाला जेव्हा म्हंटल की स्त्रीवाद ही काही एक वेगळी विचारधारा नाहीये, तर लोकशाहीच एक डहाळी आहे. आणि एकदा तुम्ही हे मान्य केलं की तुम्हाला मान्य झालं म्हणजे की स्त्रीवाद आणि लोकशाहीवाद हा काही वेगळा नाहीये की मग जर तुम्ही लोकशाहीत राहत असाल, विशेषतः आपण सगळेजण भारतामध्ये भारत आणि लोकशाही विचारधारा स्वीकारल्यानंतर जन्माला आलेलो आपण सगळे लोक आहोत, त्यामुळे मग आपल्याला स्त्रीवादाचंही म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. कारण की जर आपण लोकशाहीचे अधिकार घेत जगत आलेलो असू तर मग आपल्याला स्त्री पुरुष समानतेची तत्व पाळणं हे अतिशय बंधनकारक व्हायला लागतं. आता मग ते आचरणात कसं आणायचं, व्यवहारात कसं आणायचं? स्त्री पुरुष समान, पण सारखं स्त्रीवाद म्हणायची गरज नाही, स्त्री पुरुष समानता असं आपण म्हणू शकतो. मग तो व्यवहारात कसा आणायचा? खरं तर तो फार अवघड नाहीये की ज्यांची श्रद्धा लोकशाहीवर आहे त्यांना तो आचरणात आणायला फार अवघड नाहीये. तो अवघड म्हणजे तो समजायला अवघड नाहीये, कळायला अवघड नाहीये, पण वळायला खूप अवघड आहे. याचं कारण असं की लोकशाही, समन्याय, समान संधी हे सगळं आहे त्याची आपल्याला कोशिश लावून घ्यावी लागते. आणि ती कोशिश लावून घेण्याची आपली किती तयारी, याच्यावरती आपण आचरणात स्त्री पुरुष समानता कशी आणतो हे अवलंबून असतं. पण जेव्हा आपण व्यवहारामध्ये स्त्री पुरुष समानता आणायची चर्चा करतो त्यावेळी आपल्याला 2 पातळीवरती करावी लागते. म्हणजे एक वैयक्तिक पातळीवरती स्त्री पुरुष समानता व्यवहारात आणायची आणि दुसरी असेल ती संस्थात्मक पातळीवरती स्त्री पुरुष समानता व्यवहारात आणायची. तर आपण आधी म्हणजे व्यक्ती आणि समष्टी या दोन्ही पातळीवरती स्त्रीवादाचा विचार करावा लागतो. जेव्हा स्त्री आणि म्हणून
जेव्हा स्त्रीवादाच्या नावाने एखादी सून खूप वाईट वागली, तिने खूप त्रास दिला, की आपण लगेच स्त्रीमुक्तीच्या नावाने खडे पडतो. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, स्त्रीमुक्तीवाद हा समष्टीच्या पातळीवर व्यवस्था कशी समन्यायी करायची याच्याविषयी बोलत असतं. वैयक्तिक पातळीवरती स्त्रियांनी कसं वागावं हे स्वतः ते सांगतं, पण वैयक्तिक पातळीवरती जेव्हा स्त्री चुकते तेव्हा ती त्या व्यक्तीचा दोष असतो. आणि व्यक्तीचा दोष असतो म्हणून तुम्ही व्यवस्थाच त्यांच्यावर अन्याय करणारी तयार करणं हे योग्य नसतं. त्यामुळे आपल्याला समष्टी आणि व्यक्ती या दोन पातळींवरती विचार करावा लागतो. तर जेव्हा व्यवहारात स्त्री पुरुष समानता आणायची असते तेव्हा आपण बघूयात की संस्थांमध्ये कसा तो व्यवहार आणायचा. आणि त्याची सुरुवात खरं तर हळूहळू जगभर झालेलीच आहे की मग संस्था कोणकोणत्या आहेत. तर संस्था सगळ्यात पहिली आणि सगळ्यात व्यापक संस्था आहे ती म्हणजे धर्मसंस्था. ही धर्मसंस्थेचे हात पार माजघरापासून शेजघरापर्यंत पोहोचलेले असतात. त्यामुळे आपल्याला धर्मसंस्था ही आधी समन्यायी करावी लागेल. त्याच्यामध्ये लिंग समानता आणावी लागेल. मग ती करायची म्हणजे काय, अगदी साधं आहे. समष्टीच्या पातळीवर करायची असेल तर सर्व देवालयांची सगळी देवालयं आपल्याला आधी खुली करावी लागतील स्त्रियांसाठी. सगळ्या मशिदी खुल्या कराव्या लागतील. सगळे बुद्धविहारात स्त्रियांना आहेच प्रवेश, त्याचा काहीच प्रश्न नाही. चर्चमध्ये पण प्रवेश आहे. पण आपल्याला हिंदू धर्मामध्ये अजून शबरीमला बंद, अजून शनी शिंगणापूर बंद, अजून पंढरपूरला बंद, अजून अनेक ठिकाणी कोल्हापूरच्या गाभाऱ्यात जाता येत नाही. हे सगळं आपल्याला थांबवावं लागेल. शासकीय पातळीवरती एका समानता जर धर्मसंस्थेमध्ये आली तर मग ती हळूहळू कुटुंबात उतरू शकते. कारण की एंगल्स म्हणाला होता की जशी शासन व्यवस्था तशी कुटुंब व्यवस्था. त्यामुळे आपल्याला आचरणात आणायचं असेल तर आपल्याला सगळी धर्मस्थळं आहेत ती जशी पुरुषांना खुली आहेत तशी स्त्रियांना खुली आहेत. मग त्यांना पाळी असो अथवा नसो, त्या पाळी येण्याच्या वयातल्या असो अथवा नसो ती त्यांना खुली करायला लागते. कारण पुरुष जेव्हा देवात जातो त्यावेळी कुणी तो दारू प्यायलाय का वगैरे असलं प्रश्न विचारण्याची उठाठेव करत नाही. तर दारू प्यायलेला जर पुरुष चालू शकतो आणि अक्षरशः खून, दरोडे, गांजा सगळं करून आलेले पुरुष सुद्धा छोट्या छोट्या गावांमध्ये मारुतीच्या मंदिरात रात्री गर्दुल्यांचाच अड्डा असतो. पण बाईला मात्र तुम्ही उठाठेव करता तिची पाळी सुरू आहे का नाही, तर ते आपल्याला थांबवायला लागेल. धर्मसंस्थेमध्ये आधी जर समानता आणली तर त्याचा फार मोठा परिणाम घराघरामध्ये लोकांच्या मानसिकतेवर होणार आहे. सर्व पीठ, हिंदू धर्माविषयी बोलायचं तर सर्व पीठ शंकराचार्यांची परीक्षा घ्या, टेस्ट घ्या आणि आपण शंकराचार्य शंकराचार्य हे तर इतकं मजेशीर पद आहे की अरे तुम्ही स्वतःला हिंदू धर्माच्या पीठाचे काय प्रमुख समजता, पण हिंदू धर्माच्या नावाखाली जे काय चूक, वाईट, विघातक सुरू असतं त्याच्याविषयी बरं काढत नाही तुम्ही. तुम्ही हिंदूंना कुठच्याही प्रकारे चांगल्या मार्गावर आणण्यासाठी काहीही करत नाही. त्यामुळे ही या धर्मपीठांवरती तसंच व्हॅटिकनमध्ये पोप पण बाई असली पाहिजे, आर्च बिशप बाई असली पाहिजे. त्यामुळे धर्मपीठांमध्ये लिंग समानता आणणं ही आचरणात शासकीय पातळी संस्थात्मक पातळीवर जे आचरण आहे ते आपल्याला समन्यायी लिंग समान करावं लागेल. आणि त्याच्यानंतर शासन संस्था आपल्याकडे सुदैवाने निदान ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण आलं, पण अजून ते लोकसभेत जात नाही, अजून ते विधानसभेत जात नाही. याचाच अर्थ असा आहे की लिंग समान वागणूक करायची असेल, समन्याय जर आणायचा असेल तर जे सत्ताधारी आहेत त्यांना स्वतःच्या सत्तेमध्ये सहभाग द्यावा लागेल लोकांना. तो वाटा त्यांचा ज्याचा त्याला द्यावा लागेल आणि ते करायची आपली तयारी नसते, कुणालाच नाही. जर ही स्त्री सत्ताक राज्य असतं तर स्त्रियांनी पण ही सत्ता सोडली नसती पटकन. त्यामुळे आपल्या सत्तेतला थोडा वाटा दुसऱ्याला देणं हे करावं लागणार आहे. ज्यांना ते जमतं ते ठीक आहे, ज्यांना ते जमत नाही त्यांना ते जबरदस्तीने करावं लागतं. अनेक ठिकाणी आता 28% सरासरी, जगाची सरासरी ही 22% आहे लोकसभेमध्ये. म्हणजे खालचा सभागृह आणि वरचा सभागृह याच्यामध्ये भारताची मात्र ती जेमतेम 11%. ह्याच्यावरून लक्षात येईल की भारतापेक्षा इतर अनेक देश आहेत आणि जे विकसनशील आहेत, जे विकसित नाही आहेत, अशांमध्ये सुद्धा त्यांच्या लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये जास्त संख्येने स्त्री आहेत. पण आपल्याकडे मात्र 33% आरक्षणाचं भिजत घोंगडं काही अजून सुटलेलं नाही. आणि त्याच्यासाठी पुन्हा आपण चिरफाळ्या पण खूप करतो. म्हणजे जेव्हा 33% आरक्षणाचं बिल आलं त्यावेळी लालू प्रसाद यादव लगेच म्हणाले की मग बापटवाल्या बायकाच सगळ्या जागा बळकवतील. म्हणजे बायकांमध्ये फूट पाडण्याचा सुद्धा जे एक प्रकार आहे की बाईला बाईच्या विरोधात उभं करायचं म्हणजे मग ते 33% आरक्षणाचं जाणारच नाही कधी. त्यामुळे हे बायकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यात फूट पाडण्यासाठी शेवटी दोष म्हणजे तोटा आपलाच होतो. कुठच्या का जाती धर्माची बाई असेल ना कारण ती लोकसभेत जाऊ तरी देत, बसू तरी देत, पण तसं होत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना तो वाटा आपल्याला कमी करायचा नसतो.
त्यामुळे संस्थात्मक पातळीवरती ते अर्थ जगतामध्ये स्त्रियांचं मी म्हटलं तसं भारतामध्ये तर अतिशय दारुण परिस्थिती आहे. भारतामध्ये जेमतेम 22% राहिलेलं आहे आता नोकरी करण्याचं स्त्रियांचं प्रमाण. म्हणजे कष्टकरी समाजात ते जरा तरी जास्त आहे, पण मध्यम वर्गामध्ये ते झपाट्याने खाली येते. पण जागतिकीकरणानंतर पुरुषांना जास्त पैसे मिळायला लागले. पुरुषांनी पटकन म्हटलं मी कमवतो, तू मुलांची जबाबदारी घे, मी आर्थिक जबाबदारी घेतो. ही फार मोठी लबाडी आहे. कारण की मुलांची जबाबदारी घेणं म्हणजे ती बाई घरात अडकते, तिच्या मेंदूला दुसरं काही चालना उत्तेजना राहत नाही, तिला प्रौढांचा सहवासच संपतो, तिचं सामाजिक स्थान सामाजिक वर्तुळ सगळं धोक्यात येतं. त्यामुळे मी आर्थिक घडी सांभाळतो, तू घरची घडी सांभाळ, हे समान वाटप नाहीये. ह्याच्यामध्ये अतिशय स्त्रियांची घुसमट होते. आणि आपल्याला अर्थ जगतामध्ये जर स्त्रियांचा टक्का वाढवायचा असेल तर आपल्याला सगळ्यात आधी पाळणा घरांची सोय करायला लागणार. आणि शासन कुठले भारतातल्या कुठच्या केंद्र सरकार असो राज्य सरकार असो एकानेही पाळणा घराच्या मागणीकडे लक्ष सुद्धा दिलेलं नाही दुर्दैवाने. एकदा फक्त महाराष्ट्र सरकारने स्त्रीमुक्ती संघटनेला 8 पाळणा घरांसाठी जागा दिली आहे, ती दिली आहे एवढंच. पण त्याच्या शासन व्यवस्थेमध्ये पाळणा घराची मागणी आलेली नाही. त्याच्यानंतर मी अगदी संस्थात्मक पातळीवरती काय काय करावं लागेल याच्यासाठी सांगते की स्त्रियांच्या ज्या भौतिक गरजा असतात, ज्या शारीरिक गरजा असतात, त्या घराबाहेर पडल्यावर पूर्ण होतील याच्यासाठी शौचालय, याच्यासाठी नर्सिंग स्पेशल ज्याला आपण म्हणतो, स्तनदा मातांसाठी काहीतरी प्रायव्हसी असणं, सुरक्षितता स्त्रियांची, हे सगळं आपल्याला शासकीय पातळीवर म्हणजे संस्थात्मक पातळीवरती करावं लागेल. हा झाला आपला व्यवहार संस्थात्मक पातळीवरचा. पण वैयक्तिक पातळीवरती काय करायचं? संस्थात्मक पातळी आणि वैयक्तिक पातळी ही पुन्हा एकमेकांमध्ये अतिशय गुंतलेली असते. की जेव्हा जेव्हा अधिकाराच्या पदावर स्त्री असते तेव्हा ती स्त्रियांच्या गरजांचा जास्त यांनी विचार करते, सहानुभूतीने विचार करते. म्हणजे आपण अहिल्याबाई होळकरांचं उदाहरण घेऊ शकतो की तुम्ही जर माहेश्वरच्या घाटावरती गेला असाल नर्मदेच्या, तर तिथे असे कोरडे हौद बांधले तीरावरती. तुम्ही त्या गाईडला विचारलं की हे कोरडे हौद कशासाठी आहे, तर त्यांनी सांगितलं की अहिल्याबाई रोज अर्घ्य द्यायला, सूर्याला नमस्कार करायला आणि अर्घ्य द्यायला तीरावरती जायच्या. तर त्या बघायच्या की बायका धुणी घेऊन आलेल्या आहेत, धुण्याचं काम घेऊन आलेल्या आहेत, आणि त्यांचं निम्म लक्ष धुण्याकडे, निम्म लक्ष त्यांच्याबरोबर आलेल्या बाळांच्या सुरक्षिततेकडे असायचं. तर त्यांना असं वाटलं की बाईंनी निर्धोकपणे काम करावं, नुसतं काम नाही करू, काय सुखदुःखाच्या 4 गोष्टी बायका बोलत बसतात तिथे, त्याच वेळी त्यांची कामं पण त्या करतात. तर त्यांनी ते निर्धोकपणे करावं म्हणून त्यांनी लहान मुलांना आत सोडण्यासाठी पण कोरडे हौद बांधले. तर मला हे फार इतकं माझ्या ते मनाला असं भिडलं ते की स्त्रीच्या हातात अधिकार आले की स्त्री संवेदनशील होते. जसं अमेरिकेमध्ये जेव्हा आरोग्य संस्था हिलरी क्लिंटनच्या हातात गेली त्यावेळी तिने काय केलं, तर तिने सी सेक्शन आणि नॅचरल बर्थ म्हणजे नैसर्गिक बाळंतपण आणि सी सेक्शननी केलेलं बाळंतपण ह्याच्यासाठीचे चार्जेस समान करून टाकले. आणि ते चार्जेस समान केल्याबरोबर 35% सी सेक्शनचं प्रमाण कमी आलं. याचा अर्थ पैशासाठी म्हणून वैद्यक क्षेत्रामध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा सी सेक्शनचं प्रमाण जास्त होत होतं. गरज नसताना सी सेक्शन होत असतं. म्हणजे जेव्हा एक स्त्रीप्रती संवेदनशील राज्यकर्ता किंवा धोरणकर्ता येतो तेव्हा स्त्रियांच्या हिताचा विचार तो करायला लागतो. आणि स्त्रियांच्या हिताचा विचार काय फक्त स्त्रियाच करतात असं नाही, पुरुषही अनेक करतात. त्यामुळे असं अजिबात नाहीये की फक्त स्त्रियांच्या अडचणीचा विचार करतात. त्यामुळे संस्थात्मक पातळीवरती आपल्याला हे बदलणं भाग आहे. तर वैयक्तिक पातळीवर काय आहे, तर वैयक्तिक पातळीवरती स्त्रीला अडचण ठरणाऱ्या, त्रासदायक ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आणि त्यातली सगळ्यात पहिलं म्हणजे सासरी गेलेल्या स्त्रीला जरा वेळ देणं. तिचं सासरी जाणं हे अत्यंत कठोर विस्थापन होणार नाही याची काळजी घेणं. तिला थोडस त्या घरात वळायला वेळ देणं, तिच्या माहेरच्यांशी संबंध न तोडणं. ती एकटी आहे आणि बाकी सासरचे घरचे स्वतःच्याच घरात राहत आहेत, ती मात्र घर सोडून आलेली आहे. त्यामुळे तिला ते जी संक्रमण अवस्था आहे ती सुलभ होईल याच्यासाठी सगळ्या घरांनी प्रयत्न करणं. आपल्याकडे उलट असतं, आपल्याकडे मुलगी घरात आली की तिने सगळ्यांची मनं जिंकायची अशी आपली अपेक्षा असते. या उलट ती घरात आलेली आहे, तिच्या गरजांकडे लक्ष देणं. एक नवीन माणूस घरात आलाय तर तिच्या काय अडचणी आहेत, तिच्या काय गरजा आहेत त्या पूर्ण करणं आणि तिला ते संक्रमण जरा सोपं जाईल या पद्धतीने विचार करणं हे आपण वैयक्तिक पातळीवरती करणं आपल्याला गरजेचं आहे. जे समंजस असतात, सुस्वभावी असतात, संवेदनशील असतात ते हे सगळं करतच असतात. प्रत्येक सासर काही नवीन आलेल्या सुनेला छळत नाही. पण व्यवस्था या पातळीवर जर आपण बघितलं तर सासरी जाणं हे खूप स्त्रीसाठी किंवा तिला नोकरी सोडायला लावणं, तिच्यावर बंधनं घालणं,
ती जर मासे खाऊ घरातली असेल तर तिला सासऱ्याला आमच्याकडे नाही चालत, आम्ही व्हेजिटेरियन आहोत, म्हणून तिच्या अगदी खाण्यापिण्याच्या सवयी तिला बदलायला लावणं, हे सगळं आपण थांबू शकतो. आणि त्यानंतर घरकामाचं ओझं हा एक फार मोठा संवेदनशील हे आहे. मी तर अगदी स्पष्ट म्हणते की घरकाम आणि बलात्कार या दोन गोष्टींचं काय करावं हे स्त्री चळवळीला अजूनही समजत नाहीये. समजत नाही याचं कारण असं की किती बोलून सांगितलं तरी सुद्धा घरकामाचं स्त्रीवरचं ओझं हे अजिबात कमी झालेलं नाही आणि बलात्काराचं प्रमाणही कमी झालेलं नाही. हे स्त्री चळवळीचं अपयश आहे असं मला अजिबात वाटत नाही, हे समाजाचं अपयश आहे. कारण की स्त्रियांवर बलात्कार झाला तर हा पुरुष जातीला लांछन आहे म्हणून पुरुषांनी मोर्चे काढले असं भारताच्या इतिहासात फक्त निर्भयाच्या बलात्कारानंतर झालं. आणि ही चांगली खूण असं मला वाटतं की स्त्रीवर बलात्कार होतो, किती पुरुष असं एकत्र येतात की माझ्या गावात माझ्या वस्तीमध्ये स्त्रीवर बलात्कार होतो, हे आम्हा पुरुषांना लाजिरवाणं आहे म्हणून आपण पुरुष मिळून काहीतरी करूया, असे किती पुरुष करतात? नाहीत करत. त्यामुळे आपल्याला वैयक्तिक पातळीवरती सुद्धा हे मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी. आणि स्त्रीचा अर्थार्जन शाबूत राहील याच्यासाठी प्रयत्न करणं कौटुंबिक पातळीवरती आपल्याला खूप गरजेचं आहे. मूल्य व्यवस्था, जे चूक आहे ते चूकच आहे, मग तो पुरुष असा स्त्री असो, पण आपल्याकडे तसं होत नाही. जे पुरुषासाठी चालून जातं ते स्त्रीसाठी अजिबात चालून जात नाही. हा जो एक दांभिकपणा आपल्या मूल्य व्यवस्थेमध्ये कौटुंबिक पातळीवरती रुजलेला आहे, तो आपल्याला प्रयत्नपूर्वक दूर करावा लागणार आहे. आणि ते इतकं भिनलेलं आहे की स्त्री आणि अधिकार हे एकत्र आपण बघू शकत नाही. विशेषतः ती जर आपली सून असेल किंवा बायको असेल तर आपल्याला चालत नाही. आपली मुलगी अधिकाराच्या पदावर झाली आणि खूप पगार कमवायला लागली, ती जर खूप महागडी वस्तू दिली तर ते आपल्याला खूप आवडतं. पण आपली सुनेने काहीतरी महागडं काहीतरी आणलं तर आपल्याला असं वाटतं ती स्वतःचा अधिकार दाखवून देते किंवा तिला आपण किती पैसे मिळवतो किंवा आपण किती कर्तृत्ववान झालो हे तिला दाखवून द्यायचं म्हणून तिने असं केलं. हा जो एक प्रकार आहे की आपल्याला स्त्री अधिकाराच्या पदावर बघणं जड जातं, ती यशस्वी होणं बघणं आपल्याला जड जातं. आणि फक्त पुरुषांना जड जातं असं नाही किंवा सगळ्या पुरुषांना जड जातं असंही नाही. घरोघरी अनेक पुरुष आपल्या बायकोला, आईला, मुलीला, बहिणीला प्रोत्साहन देत असतात. आणि मला असं अजिबात म्हणायचं नाही की घरोघरी ते होतं, पण आपण जेव्हा व्यापक प्रमाणावर व्यवस्था बघतो त्यावेळी आपल्या अशा लक्षात येतं की स्त्रीवादातलं एक फार मस्त वाक्य आहे. स्त्रीवादामध्ये एक वाक्य असं आहे की जसजसा पुरुष यशस्वी होत जातो तसतसा तो जास्त आत्मविश्वासू तर होतोच, पण तसतसा तो जास्त आक्रमक पण व्हायला लागतो, तो जसजसा तो आग्रही पण व्हायला लागतो. आणि या उलट जसजशी स्त्री स्वतःच्या व्यवसायात क्षेत्रात यशस्वी होत जाते तसतसं तिला घरात जास्त जास्त नम्र व्हावं लागतं असं स्त्रीवाद म्हणतो. पण हे खोटं नाही. तुम्ही कोणतीही यशस्वी स्त्री घ्या, तुमच्या लक्षात येईल की तिला तिचं सगळं अधिकार, सगळं कर्तृत्व, सगळं यश आहे ते ऑफिसमध्ये कुलूप बंद करून घरी आलं की अधिकाधिक नम्र व्हावं लागतं, अन्यथा तिच्या डोक्यात हवा गेली असं फार पटकन म्हणायला लागतं. त्यामुळे वैयक्तिक पातळीवरती आपल्याला जे निकष पुरुषांना आहे, चूक जे पुरुषांना आहे ते बाईला चूक आहे. दारू खूप पिणं बाई चूक आहे ना पुरुषांनी, चूकच आहे. तुम्ही दारू पिणं किंवा ड्रग्स घेणं चूक आहे, मग बाईनी ते घेणं चूक आहे. पण आपल्याकडे व्यवस्था अशी आहे की पुरुष बारमधनं बाहेर आला तर त्याला कुठलाही संस्कृतीचं रक्षण धोपटत नाही, पण आपल्याकडे स्त्री बारमधनं बाहेर आली तर तिला भुकलून काढतात. कारण की स्त्रियांनी दारू पिणं आम्हाला पटत नाही म्हणून. कर्नाटकात तर अगदी ते सर्रासच व्हायला लागलं होतं. म्हणजे याचा अर्थ बायकांनी भरपूर दारू प्यावी असं मला म्हणायचं नाही, पण मूल्य व्यवस्थेमधला जो हा दांभिकपणा आहे तो आपल्याला दूर करावा लागेल, विशेषतः घरामध्ये. जे चूक आहे ते चूक आहे, व्यसन करणं चूक आहे, दोघांनाही समान दिला. अहंकार चूक आहे ना, मग तो कोणाचाच खपवून घेऊ नका. गर्विष्ठपणा, उन्मत्तपणा किंवा दुसऱ्यासाठी काही न करणं, कुणाचीही अडचणीची दखल न घेणं, कौटुंबिक पातळीवर हे चूक आहे ना, हा दोष आहे ना, मग तो कुणाचाच सहन करेल. आणि जे सेवा करणं, त्याग आहे, समर्पण आहे, दुसऱ्याची काळजी घेणं, दुसऱ्याच्या अडचणींचा विचार करणं, ही जर उन्नत मूल्य आहेत आणि चांगलीच मूल्य आहे, ती शाश्वत मूल्य आहेत, तर मग त्याची अपेक्षा दोघांकडनं करा. मी तर म्हणते सेवा चांगलीच आहे, सेवा करणं ही चांगलीच गोष्ट आहे. अरे पण ती सगळ्यांना शिकवा. ती सेवा हा आपला काहीतरी कुणाकडनं तरी सेवा करून घेणं आपला हक्क आहे असं समजून तो स्त्रियांना त्यांना वेठीला धरू नका. सेवा करणं चांगलं आहे, त्याच्याविषयी कृतज्ञता बाळा आणि मुलांनाही जरा सेवा करायची. त्याचं कंत्राट बाईला देऊ नका असं स्त्रीवाद म्हणतं. त्यामुळे हे वैयक्तिक पातळीवरती आपल्याला अंगीकारायचं असेल तर आपल्याला कोशिश सोसावी लागते. संस्थात्मक पातळीवर करायचं असेल तर आपल्याला राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागते, आपल्याला चळवळी कराव्या लागतात.
पण हे सोपं नाही. याचं कारण ज्याच्याकडे खूप आहे त्याला दुसऱ्याला त्यातलं थोडंसं देणं हे मानसिकदृष्ट्या अवघड असतं, ते जड जातं आणि म्हणून आपल्याला वेळ द्यावा लागेल. सगळ्या संस्था समन्यायी ताबडतोब होतील, सगळ्या कुटुंबांमध्ये सगळं लिंग समानता ताबडतोब येईल असं नाही, पण ती आपोआप येणार नाही हेही तेवढंच करायचं. आपल्याला तुळशीच सहन करायला लागणार याच्यासाठी. आपल्याला आपले विचार खूप सारखे या लिंग समानतेच्या कसोटीवरती घासून त्याप्रमाणे आपल्याला आचरण करायला लागतं. हे मी अनुभवातनं सांगते, कारण की मी आईशी आणि वडिलांशी, वडील मी पहाटे उठून कामाला बसायचे. वडील उठले, माझ्या मागे वडील उठायचे, मी त्यांना चहा करून द्यायचे. थोड्या वेळाने आई उठली की मी दोनदा म्हटलं, आई म्हणाली, "अगं मी करून घेते, तू सुरू ठेव बस तुझं काम." तर मी ते सुरू ठेवलं. मग माझ्या लक्षात आलं, अरे आपण वडिलांना उठून चहा करून देतो. आईला मात्र ती म्हणते की तिचं ती करून घेईल. हे नाही बरोबर. मग मी आईला पण उठून करायला सुरुवात केली. म्हटलं नाही, मी जर वडिलांना करून देत असेल तर मी आईला असं उठून चहा करून दिला पाहिजे. म्हणजे तोशिष लावून घ्यावी लागते आपल्याला. आपलं काय असतं, आपल्याला जी व्यवस्था असते ना, म्हणजे आता आज जर पुरुष प्रधान व्यवस्था असेल ना, तर ती आपल्याला कधी ना कधीतरी कुठच्या ना कुठच्या टप्प्यावर आपल्याला असं सोयीस्कर असते. आपल्याला जेव्हा मुलगा होतो, त्याचं जेव्हा लग्न होतं, त्यावेळी आपल्याला पुरुष प्रधान व्यवस्था खूप सोयीस्कर असते. पण आपल्याला मुलगी झाली की मग आपल्याला ती टोचायला लागते. त्यामुळे आपल्याला दोन्ही पातळ्यांवरती ह्याच्यावरती स्वतःवर श्रम करावे लागतात. त्यामुळे मला असं वाटतं मी आता इथे थांबते. ह्याच्यानंतर याच्यातली जी आव्हानं आहेत ती एक 5 मिनिटं थांबायचं. मला प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला जर हवा असेल तर 5 मॅडम मिनिटं. तुम्हाला पण ब्रेक घ्यायचा असेल तर आपण घेऊयात एक 5 मिनिटं, कारण 1.25 तास झालाय तुम्ही बोलताय. हो, तर आपण एक 5 मिनिटं थांबू ठीक आहे. शकतो. नो प्रॉब्लेम. बरोबर आता किती वाजले? आता 5 7 मिनिटं वाजून देते. 17 मिनिटं झाली आहेत. ठीक आहे. एक आणि त्याच्यानंतर एक 15 मिनिटात आपण थांबूया. हो हो ठीक आहे. थँक्यू. इतरांना पण थोडा ब्रेक घ्यायचा असेल, पाणी वगैरे प्यायचं असेल तर आपण एक 2-3 मिनिटांचा ब्रेक घेतो. मॅम मी बोलू शकते का? हॅलो. हो, पण तुमचा जर काही प्रश्न असेल तर आपण शेवटी घेऊयात, कारण नाही, नाही. मॅडम प्रश्न नाही. मला सहृदय सोसायटी बद्दल थोडी माहिती हवी होती. नेमकं काय आहे? आपण कुठे असता? सहृदय मी पुण्यात असते. अच्छा. आणि म्हणजे काय करता? सोशलमध्येच आहे. बरं. तर ही अमरावतीमधली संस्था आहे, नव्याने स्थापन झाली आहे. मोस्टली संशोधन आणि प्रबोधनाचं काम करणारी आमची टीम आहे. अच्छा. आणि तर त्यातलं हे आजचं पहिलं व्याख्यान आहे, जे आपण स्त्रीवाद आणि एकूणच या विषयांवरती घेतो. फक्त अमरावती पुरतं मर्यादित आहे का ते? तुमचं जे नेटवर्क आहे ते? हो, अमरावतीपुरतं मर्यादित हॅलो. आहे. अमरावतीपुरतं मर्यादित आहे सध्या तरी. अच्छा, अच्छा, अच्छा. हो. अच्छा. खूप खूप अभिनंदन. नवी आयडिया तुम्ही बरं. धन्यवाद. खूप खूप थँक यू.
करूयात मॅडम कंटिन्यू. सुरू करायचं. हो चालेल. ओके. ओके. आपण याच्याविषयी बोलत होतो की आचरणात व्यवहारामध्ये आणताना काय करायचं आणि त्याच्यातली आव्हानं काय आहेत. एक मिनिट, मी इथे चॅट जरा बंद करायची. हो मॅम. व्यवहारात आणताना काय आव्हानं असतात तर ती मी थोडीशी सांगितलीच की एक मानसिक अडसर असतो आणि एक आपल्या चूक बरोबरच्या कल्पना, नीती अनीती, योग्य अयोग्य हे सगळंच इतकं काय म्हणायचं एका बाजूला कललेलं असतं. त्याच्यात इतक्या आपण मुभा देत असतो पुरुष समाजाला आणि इतक्या अपेक्षा स्त्रीकडनं करत असतो की तो सगळा तोल पुन्हा आपल्याला मध्यभागी आणायचा असेल तर आपल्याला खूप आपल्या रूढी, परंपरा, आपली विचाराची पद्धत बदलावी लागणार आहे. त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान ते आहे ते हेच आहे की आपली मानसिकता आपल्याला पुन्हा तपासून बघणं. सतत लिंग समानतेच्या किंवा लोकशाही अधिकारांच्या दगडावरती ती घासून त्याप्रमाणे आपलं आचरण बदलणं, आपले व्यवहार बदलणं हे फार मोठं आव्हान आहे. दुसरं महत्वाचं आव्हान मला त्याहीपेक्षा जास्त असं वाटतं की विषमता दिसतच नाही, ही लक्षातच येत नाही. कारण की आपण अनेक गोष्टी ह्या गृहीतच धरलेल्या असतात की हे असंच असणार आहे, पण ते तसं नसतं कारण की ते मानव निर्मित आहे. ही विषमता जर मानव निर्मित असेल तर ती माणसानेच दूर करणं हे शक्य आहे. ते माणसाला त्याच्यासाठी व्यवस्था बदलणं गरजेचं आहे. निसर्गाने काय असं म्हटलेलं नाही की बाई दुय्यम आणि पुरुष श्रेष्ठ. निसर्ग सगळ्यांसाठी सारखा आहे. निसर्गाने शरीर वेगळी केली ती प्राण्यामध्ये सह केलेली. प्राण्यामध्ये सह मनोर आणि मादीचं शरीर वेगळं आहे. पण असं काय आपल्याला दिसत नाही बाबा की बोका मांजरीकडनं, भाटीकडनं काही हुंडा मागतोय. असं कुठच्याही प्राणी जगतात नाहीये. हे सगळं माणसाच्या जगतात आहे कारण की माणसाला सत्ता करण्याची सवय लागलेली आहे आणि त्याच्यामुळे विषमता न दिसणं हा मला त्याच्यातलं हे सगळ्यात मोठं आव्हान वाटतं. आणि ही विषमता दाखवून देण्याचं काम आहे ना, हे मात्र चळवळीला आणि शासन व्यवस्थेलाच करावं लागेल. विषमता प्रचंड आहे. स्त्रिया अतिशय निकृष्ट दर्जाचं आयुष्य जगता आहेत जगभर. हे कधी लक्षात आलं आणि खाडकन जगाचे डोळे उघडले तर जेव्हा युनायटेड नेशन्सने, संयुक्त राष्ट्रांनी 74 साली प्रचंड मोठ्या नावाचा आवाज ब्रेक होतोय का? ठीक आहे, मी जरा जवळ येते. नाही मॅडम, तुमचा आवाज ब्रेक होत नाहीये. कुणीतरी अनम्यूट झालं होतं चुकून. अच्छा अच्छा, ठीक हा. आहे. तर विषमता दिसत नाही हा आपला फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि ती विषमता दाखवून देण्याचं काम आपल्याला वैयक्तिक पातळीवर तरी आपण करूच शकतो. पण आपल्या वैयक्तिक पातळीवर आपली नजर ही फक्त आपल्या कुटुंबापुरती, फार फार तर आपल्या समाजापुरती किंवा शहरापुरती असेल. संपूर्ण जगावरती आपली ती पोचणार नाहीये. त्यामुळे हे काम मात्र शासन संस्थांना करावं लागणार आहे आणि संयुक्त राष्ट्रांनी 1974 साली जो स्टॅटस ऑफ वुमेन नावाचा एक प्रचंड मोठं सर्वेक्षण करून अभ्यास करून त्याचे जेव्हा निष्कर्ष जगापुढे टाकले तेव्हा जगाचे डोळे खाडकन उघडले की किती स्त्रियांना शारीरिक, मानसिक, लैंगिक सगळे त्रास सहन करावे लागत आहेत. त्यांचं किती प्रकारे शोषण होत आहे, त्यांच्या कोणकोणत्या गरजा बेदखल होत आहेत आणि प्राण्यांपेक्षा सुद्धा वाईट अवस्थेमध्ये जगभर अनेक स्त्रिया अविकसनशील राष्ट्रांमधल्या जगत आहेत हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे आव्हान जर म्हटलं तर विषमता दाखवून देणं हे सगळ्यात मोठं आव्हान आज शासकीय संस्थांपुढे किंवा ज्या काही मोठ्या मोठ्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्यापुढे आहे. आता शासकीय पातळीवरतीच हे काम करावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्व्हेज हातात घ्यायला पाहिजे. आज आपल्याला असं वाटतं मुंबई, पुणे, नाशिक हा जो काय सुवर्ण त्रिकोण आहे किंवा तालुक्याच्या जागी सुद्धा असं वाटतं किती बायका शिकतात, बँकांमध्ये बायका असतात, डॉक्टर बायका असतात, वकील बायका असतात, कॉलेजेसमध्ये तर किती बायका शिकवतात. पण त्यांच्या हे सर्व्हेज दाखवून देतं की बायकांचं अर्थार्जन करण्याचं प्रमाण किती झपाट्याने खाली जातं. हे सर्व्हेज केल्याशिवाय दिसत नाही. आज आपल्याला वाटतं सगळीकडे प्राथमिक केंद्र आहेत. आज बायका किती जिम मध्ये जातात, योग करतात, डॉक्टरकडे जातात. आता काय त्यांना 2-2च बाळंतपणं करावी लागतात. किती लाड होतात त्यांचे बाळंतपणामध्ये. पण जेव्हा शासकीय सर्व्हेज बाहेर येतात त्यावेळी लक्षात येतं की अरे बायका आजही 97% संतती नियमनाचा भार हा बाईला व्हावा लागतोय. जेव्हा पुरुषाचं संतती नियमनाचे मार्ग हे अत्यंत सोपे, आरोग्याच्या दृष्टीने निर्धोक आणि वैद्यकीय दृष्ट्या फार सुटसुटीत आहेत, तरी सुद्धा
संतती नियमनाचा भार हा 97% स्त्रियांना व्हावा लागतो, की ती एक सर्जरी आहे. 8 दिवस बाईला विश्रांती घ्यावी लागते. असं असताना हा भार पुरुष घेत नाहीयेत, हे सर्व्हेज मधनं दाखवून द्यावं लागतं. सर्व्हे विषमता दाखवून देणं हे आता एक फार मोठं आव्हान आहे. बालविवाह कुठे आजकाल मुली PhD होतात, डॉक्टर झाल्यावर करायचं असेल तर लग्न करतात. तसं नाही. 48% बालविवाह अजूनही आहेत. अजूनही 16व्या वर्षी मूल होण्याचं भारतातलं प्रमाण भरपूर आहे. बलात्कार अजूनही होत आहेत आणि बलात्कार होणाऱ्यातले 50% बलात्कार हे घरात होत आहेत. ही विषमता जी आहे ती दिसणं हे फार मोठं आव्हान आपल्या पुढे आहे आणि त्याच्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवरती प्रयत्न केले तरी ते तोटके आहेत. ते आपल्याला मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर करणं हेच फार आवश्यक आहे. आणि त्यामुळे संशोधन, मला अतिशय आनंद झाला की तुमची संस्था ही संशोधन करते. कुठच्याही क्षेत्रात तुम्ही काम करा, त्याच्यात संशोधन करणं आणि संशोधन करून एक खात्रीचा डेटा तयार करून मग त्याच्यात विषमता दाखवून देणं, मग त्याच्यात अन्याय, तो अन्याय फक्त स्त्रियांवरच होत असेल असं नाही, बालकांवर होत असेल किंवा विशिष्ट जमातीच्या लोकांवरती होत असेल किंवा विशिष्ट लैंगिक कल असणाऱ्या लोकांवर होत असेल, कुणाहीवरती होत असेल. फक्त बायकांवरचे अन्याय दूर व्हावेत असं आपल्याला अजिबात म्हणायचं नाही, पण त्याच्यासाठी अभ्यास करणं आणि ते एक खात्रीशीर असा विश्वासार्ह डेटा उपलब्ध करून देणं हे फार मोठं आव्हान जगापुढे आहे. आणि मला आनंद आहे की आता वेगवेगळी शासन व्यवस्था, युनायटेड नेशन सारख्या संस्था हे संशोधन हाती घेत आहेत आणि एक सुजाण नागरिक म्हणून आपण थोडस त्या आकडेवारीवर नजर टाकणं हे मला असं वाटतं आपलं नागरिक म्हणून आपलं एक कर्तव्य आहे. त्यामुळे विषमता न दिसणं हे मोठं आव्हान आहे. ते दिसलं तरी ते मान्य करणं हे मोठं आव्हान आहे. आणि स्त्रीवादामध्ये एक अतिशय वेगळं छान एक कोटेशन आहे, फार प्रसिद्ध कोटेशन आहे. स्त्रीवादातली एक लेखिका अशी म्हणते की सगळ्या पुरुषांना माहित असतं की बायकांवर अत्याचार होतात, सगळ्या पुरुषांना मान्य असतं की बायका असुरक्षित आहेत, सगळ्या पुरुषांना मान्य असतं की बायकांवरती खूप घरकाम पडतं, सगळ्या पुरुषांना हे मान्य असतं की बाळंतपण हे फार अवघड प्रक्रिया आहे. पण यातले सगळे त्रास तुमच्या घरात तुमच्या समोर बसलेल्या बाईला सुद्धा असतात हे मात्र त्याला मान्य नसतं. हे त्याला मान्य नसतं. म्हणजे माझ्या घरातल्या बाईला काही प्रॉब्लेम नाही, बायकांना खूप प्रॉब्लेम आहे, पण माझ्या घरातल्या बाईला काही प्रॉब्लेम नाही, अशी एक जी वृत्ती असते त्या वृत्तीवर मात करणं हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आजकाल अनेक हिंदी सिनेमे आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी 60ला पोहोचलेल्या बायका आपल्या नवऱ्याला म्हणतात. मला वाटतं मी आत्ताच एक सिनेमा पाहिला, मला वाटतं थप्पड मध्ये आहे, त्या थप्पड मध्ये त्या तापसी पन्नूची आई म्हणते की क्यों नहीं ऍडजस्ट करना पड़ा, मुझे भी बहुत कुछ छोड़ना पड़ा. म्हणजे आता आता कुठे वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक संवेदनशील व्हायला लागले की अरे माझ्याही घरात माझ्याहीकडनं चुकून हा कुठेतरी अन्याय झालेला आहे. अन्याय फक्त स्त्रीवर होतो असं मला अजिबात म्हणायचं नाही. कुटुंबामध्ये तर आपल्या कुटुंब व्यवस्थेत जो स्वभावाने गरीब आणि पडखाऊ आहे त्याच्यावर अन्याय होतच असतो. हे आपल्याकडच्या कुटुंब व्यवस्थेचं मला असं वाटतं व्यवच्छेदक लक्षण आहे, तो पुरुष असो अथवा बाई असो. जो जरा खमक्या असतो त्याचं सगळं निघून जातं, जो जरा पडखाऊ समंजस असतो त्याला भरपूर त्याचं शोषण होतं. ते नाही, तो मुद्दा वेगळा आहे. त्याच्यानंतरच आणखीन एक आव्हान आहे म्हणजे समता आणि सारखेपणा, याची खूप गल्लत होते. कितीही वेळा प्रयत्न केला तरी समता आणि सारखेपणा त्याच्यातला फरक समजून गेला. म्हणजे मॅडम चुकून तुमचं म्यूट झालं आहे, तर आता ऐकू येतं? हो येतोय. सॉरी, हे खूप वेळ झालं होतं का असं? नाही नाही, बस एक काही सेकंड. ओके ओके, सॉरी, कसं झालं माहिती नाही. ओके, तर आता माझा जरा धागा सुटला. विषमता ही दाखवून देणं आणि ती दिसल्यावरती ती मान्य करणं आणि मग त्याच्यावरती काहीतरी प्रतिक्रिया करणं, ह्या गोष्टी, ही साखळी फार मोठी आहे आणि प्रत्येकाची ती मानसिक तयारी असेलच असं नाही. त्यातून मला असं वाटतं त्याच्यात अडसर थोडासा असा असतो की ज्या कुटुंबामध्ये एखाद्या अडेलतट्टू, दुष्ट स्वभावाच्या, वाईट प्रवृत्तीच्या स्त्रीमुळे त्या कुटुंबाला त्रास झालेला असतो, ते कुटुंब आहे ते व्यक्तिगत पातळीवर त्या स्त्रीच्या विरोधात न जाता ते समष्टीच्या पातळीवर स्त्री समानतेच्याच विरोधात जाते. आणि अशा अनेक कुटुंब असू शकतात की जिथे ते स्त्रीच्या असमंजसपणाबाई खूप पोळलेले आहेत. तर ते काय करतात की ते व्यवस्थाच आता स्त्रीला समान वागवणारी नको अशा पद्धतीने त्यांची मानसिकता होते. त्यामुळे आपल्याला व्यक्ती आणि समष्टी यातला फरक करणं गरजेचं असतं आणि सारखेपणा आणि समानता
समानता म्हणजे सारखेपणा नाही. स्त्री आणि पुरुष वेगळेच आहेत, ते सारखे असणं शक्य नाही, पण ते इतके पण वेगळे नाहीत की अगदी स्त्रीला पूर्णपणे वेगळंच वागवा आणि तिच्यासाठी एक वेगळंच जगात तिला ढकलून द्या. त्यामुळे स्त्री आणि पुरुषांमधले जे काही एक 5% फरक आहे, त्या फरकांचं भान ठेवून आपल्याला समानता आणणं नक्की गरजेचं असतं. पण ते एक फार मोठं आव्हान आहे. ते शासकीय पातळीवरचं आहे, राजकीय पातळीवरचं, आर्थिक आहे आणि सगळ्यात जास्त आपलं मानसिक पातळीवरचं आहे. आता खरं तर शंकराचार्य बाई झाली तर काय अगदी जगबुडी होणार आहे, काही फरक पडणार नाही. किंवा पोप जर बाई झाला काय फरक पडणार आहे. इथे सगळीकडे सत्तेची सवय झाली. सत्तेची सवय होणं आणि त्या सत्तेमध्ये वाटेकरी येणं, हा जो एक मानसिक अडसर आहे, ते फार मोठं चॅलेंज आहे. आणि ते व्यक्तिगत पातळीवरती आपल्याला ते करावं लागतं. की मला जो अधिकार आतापर्यंत काहीही न करता आपसूक मिळाला. पुरुषांना अनेक पुरुषाला स्वातंत्र्य खूप आपसूक मिळतं. बाईला ते फार कष्ट करून मिळवावं लागतं. हा जो एक फरक आहे, ते आपसूक मिळालेले जे सवलती असतात त्याच्यावर पाणी सोडणं हे फार अवघड असतं. ती मानसिक आव्हान प्रत्येकाला पेलावं लागतं. आणि आणखीन एक आव्हान असं असतं की यंत्रणा म्हणजे व्यवस्था, बाहेरची घराबाहेरची सामाजिक शासकीय जी काही व्यवस्था असेल, ती व्यवस्था आणि त्या व्यवस्थेचा स्त्रीला वागवण्याचा दृष्टिकोन आणि माझा स्वतःचा म्हणजे माझ्या घरातला, मी पुरुष असेल किंवा बाई असेल, माझ्या घरातला किंवा माझा स्वतःचा स्त्री पुरुष समतेबाबतचा दृष्टिकोन, त्याच्यात अनेक वेळा मेळ बसत नाही. म्हणजे मी लग्नानंतर माझं आडनाव लावलं, पण मी बँकेत गेल्यावर मला इतका बँकेच्या लोकांनी त्रास दिला त्या बाबतीत की असं वाटलं नको बाबा मी बदलते ते आडनाव. म्हणजे हे जे असतं हे सुद्धा एक व्यक्तिगत पातळीवरचं फार मोठं आव्हान स्त्रियांना हे करावं लागतं किंवा पुरुषांना असं करावं लागतं. पुरुषांना असं वाटतं की बाईने आपल्या बायकोने जरा पुढे जावं, पण त्याच्या कुटुंबातली लोक असतात की ती त्याच्यासाठी इमिडिएट समाज असतात. त्यांची जर तशी त्याला पाठिंबा नसेल तर मग त्या पुरुषाचे सुद्धा खूप घुसमट होते आणि त्या स्त्रीची अर्थातच खूपच होते. त्यामुळे हे सगळंच एक थोडीशी एक मानसिक क्रांती आपल्याला करावी लागणार आहे त्याच्यासाठी आणि ते फार मोठं आव्हान आहे. त्याच्यानंतरचं आणखीन एक आव्हान असं असतं की शतकानुशतकाच्या दुय्यमत्वामुळे स्त्रीची सुद्धा मानसिकता ही नवीन आव्हानं घेणं, नवीन शिकून घेणं, आपल्याला जे वाटतं ते योग्य शब्दात सभ्यपणे सुसंस्कृतपणे न भांडता न आक्रस्ताळेपणा करता मांडणं, स्वतःच्या गरजा सांगणं, स्वतःच्या अडचणी सांगणं, स्वप्न बघणं हे स्त्रियांना पण जमत नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळा असं दिसतं की नवऱ्याला खूप वाटतं आपल्या बायकोत गुण आहे, पण बायकोच कच खाते. हे तर असं तर अनेक तरुण मुलांनी मला सांगितलं की माझी बायको खेड्यातली आहे आणि मी तिला म्हणतो की अगं तू नोकरी कर, तू नोकरी कर, तर ती मला म्हणते की तुम्हाला काय एका बायकोला पण पोचता येत नाही का. ही जी एक दृष्टिकोनातली तफावत आहे, ही तफावत व्यक्तिगत पातळीवरती फार मोठी आहे. त्यामुळे जिथे स्त्रीला पुढे जायचं असतं तिथे घरातल्या पुरुषांना किंवा तिच्या सासू सासऱ्यांना जायचं नसतं. तिला भरारी मारायची पण तिच्या आईवडील तिचे पंख फोडतात. जिथे घरातल्या पुरुषांना वाटत असतं की आपल्या स्त्री खूप तिने पुढे जावं, तेव्हा तीच कच खाते. त्यामुळे स्त्रियांमध्ये पुढाकाराची वृत्ती तयार करणं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास देणं आणि त्याच्याबरोबर जबाबदाऱ्या घेणं. काही काही स्त्रियांना सुद्धा निर्णय घेण्याची जबाबदारी नको असते, कारण निर्णय चुकू शकतात, त्यांनी फटका बसू शकतो. त्यापेक्षा सगळंच नवऱ्यावर ढकललं की आपण हे असतो. आणि स्वातंत्र्याची एक प्रचंड मोठी किंवा समानतेची एक प्रचंड मोठी किंमत मोजावी लागते. मला जर म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी असतात की मला जर आज कुठेतरी माझ्या इच्छेने जायचं असेल तर मला स्वतःला वाहन आलंच पाहिजे. मी जर सारखी अपेक्षा केली की माझा नवरा मला कुठेतरी सोडेल, तर ते चूक आहे. आणि ते चूक म्हणजे नवऱ्याच्या पैशानी, नवऱ्याच्या कर्तृत्वानी किंवा वडिलांच्या कर्तृत्वानी स्वतःचं आयुष्य घडवणं हे अनेक स्त्रियांना खूप सोयीस्कर वाटतं. ही सुद्धा वस्तुस्थिती की काही गोष्टी फक्त सोन्याचा पिंजरा ठरू शकतो, ठरतोच असं नाही, पण तो ठरवू शकतो. आणि आत्मनिर्भरता, स्वतःच्या मनाने काहीतरी घडवणं, मग ते चुकीचं काम आहे ना, मग मी ते दुरुस्त पण करेन. हा जो एक आनंद आहे तो आनंद घेण्याचा आपण शिकवलेलंच नाही स्त्रियांना. आत्ता कुठेतरी आपण शिकवतोय. त्यामुळे सगळी आव्हानं आहेत ती काहीतरी पुरुषप्रधान व्यवस्थेमध्येच आहेत आणि सगळे जगात बाईच्या विरोधातच असं नाहीये. ते होते आणि पण ते बदलत आहेत ह्याचं सुद्धा आपल्याला भान हवं की पुरुष बदलत आहेत, व्यवस्था बदलत आहेत. माझ्या आजीपेक्षा माझ्या आईचं आयुष्य जरा बरं आहे, म्हणजे इतर त्या अडचणी, व्यवस्थेच्या अडचणी तिला कमी आहेत. तिच्या आणि माझ्यापेक्षा माझ्या मुलीला मला बाहेरचा आडनाव ठेवताना प्रचंड मानसिक त्रास लोकांनी दिलाय आणि व्यवस्थांनी दिलाय. माझ्या मुलीला काहीच दिला नाही, तिने बाहेरचा आडनाव ठेवलाय. म्हणजे व्यवस्था पण बदलत आहे. त्यानुसार आपण मिळालेल्या संधी वापरून घेणं आणि त्यानुसार एक समन्यायी जग तयार करणं,
हे स्त्रियांना सुद्धा जमतच असं नाही. परंपरेने त्यांची जी मानसिकता घडवलेली आहे, परिस्थिती शरणता ही जी रुजवली गेलेली आहे, त्याच्यावर मात करणं हे स्त्रियांना सुद्धा आव्हान आहे. त्यांना अशा प्रकारची अनेक आव्हानं आहेत. पण मला असं वाटतं, मी बऱ्याच वेळ बोललेले आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तर देऊ शकले असेनच असं नाही, त्या सगळंच मी स्त्रीवादाविषयी बोलले असंही नाही. पण मला एक फक्त गोष्ट कन्क्लुडिंग रिमार्क म्हणून सांगायची वाटते, की स्त्रीवाद ही एक फार मोठी ज्ञानशाखा आहे. स्त्रीवाद म्हणजे फक्त चळवळी, मी टू चळवळ आणि राईट टू पी चळवळ असं नाहीये. स्त्रीवाद हे अर्थशास्त्रापासून ते आरोग्यशास्त्रापर्यंत आणि पर्यावरणापासून ते एंडोक्रायनल सिस्टीम पर्यंतचा अभ्यास करतात. स्त्री आणि पुरुषांच्या दृष्टिकोनातून ते कशा वेगळ्या आहेत हे दाखवून देण्यासाठी एक प्रचंड मोठी शहाणी स्त्रीवादाने अभ्यास करून, संशोधन करून जगापुढे मांडलेली आहे. त्यामुळे स्त्रीवाद म्हणजे एक फार मोठी ज्ञानशाखा, हा सुद्धा विचार आपल्याला माहिती हवा. मला असं वाटतं, मी आता इथे थांबते. मी म्हटलं तसं कमी वेळात मी जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती नाही तुमच्या अपेक्षा किती पूर्ण झाल्या. तर आपण आता प्रश्नोत्तर असतील तर जरूर त्याला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करते. मनापासून सर्वांचे धन्यवाद. आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलात. शनिवार संध्याकाळ म्हणजे खरं तर तशी महत्वाची संध्याकाळ असते बरेच कार्यक्रमांची, पण तरी सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत थांबलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅम. आपण खूप छान मांडणी केली, दिलेल्या विषयाला खूप छान न्याय दिला, खूप मार्मिक मांडणी झाली. आपण इथे वेळेनुसार काही प्रातिनिधिक शब्द या ठिकाणी घेणार, प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. मी वाचून सांगते तुम्हाला. Sure. आपण म्हणालात की स्त्रियांसाठी म्हणून कुठलेही सण भारतामध्ये नाहीत, तर एक प्रश्न असा आलेला आहे की गौरी, लक्ष्मी किंवा दसऱ्याला जी आपण प्रतिकात्मक पूजन करतो देवीची म्हणून, तर ती स्त्रियांसाठीची असलेली सण आपण म्हणू शकत नाही का? स्त्रियांनी साजरे करायचे सण खूप आहेत. मी असं म्हटलं की स्त्रियांसाठी सण नाही तसं नाहीये. आता मंगळागौर आहे, उच्चवर्णीयांमध्ये मंगळागौर असते, ती स्त्रियांसाठीचीच आहे. किंवा नवरात्रीचे सण हे स्त्रियांसाठी आहे. मी नात्यांच्या बाबतीत म्हटलं तर की सासूप्रती कृतज्ञता दाखवायला एकही सण आपल्याकडे नाही. फक्त ती अविधवा नवमी आहे, पण ती सासूसाठीच नाही, ती आईसाठी पण करतात. पण त्याचा हेतू पुन्हा पुरुष प्रधानच आहे, की जी स्त्री सवाष्ण मृत्यू पावली, ती सवाष्ण म्हणून मेली म्हणून तिचा तो सत्कार आहे. आणि सून या नात्याचं कुठेही आपण सणामधून हे करत नाही. तिची ओटीपीटी भरतो वगैरे ते सगळं ठीक आहे, पण स्त्रिया नात्यांसाठी सण नाही, स्त्रीच्या नात्यासाठी. म्हणजे आता भाऊबीजेला जसं भावाचं आपण हे करतो, नंतर नागपंचमीला बहीण भावासाठी उपास करते, नंतर काय शिवरात नाही काय वटपौर्णिमेला बायको किंवा कुमारिका ही चांगला नवरा मिळावा म्हणून करते. तसं स्त्रीसाठी पुरुष कुठला उपास करतायत असं नाही आपल्याकडे, असं मी म्हटलं. बाकी सण सगळे स्त्रियांसाठीच आहे. कारण मी आधी म्हटलंच की पुरुष दैवत तयार करतात आणि स्त्रिया त्याला पूजतात. त्यामुळे सगळे जे देवी देवीचे सण आहेत ते स्त्रियाच करतात साजरे, पण या नात्यांसाठी सण नाही. थँक्यू मॅम. पुढला प्रश्न आहे की स्त्रीवाद किंवा स्त्री ही कायमच एक चेष्टेचा किंवा विनोदाचा विषय बनलेला असते. त्यातल्या त्यात अलीकडे जेव्हा स्त्रिया एखाद्या प्रश्नांवरती किंवा एखाद्या समस्येवरती उघडपणे बोलल्या जाते, तेव्हा तिचं प्रत्येक स्तरावरती काही ना काही खच्चीकरण केलं जातं. तर ती परिस्थिती एकंदरीत केव्हा बदलेल आणि यावरती तुमचं काय मत आहे असं जाणून घ्यायचंय. खच्चीकरण केलं जातं किंवा कुचेष्टा केली जाते, याचं कारण असं आहे की कुचेष्टा हे फार मोठं अस्त्र आहे आणि पण ते अस्त्र वापरणं हे कायद्याने मान्य आहे आणि ते समाजाने मान्य आहे. म्हणजे समजा आता ऑफिसमध्ये एखादी बाई काहीतरी बोलली आणि ते तिच्या पुरुष सहकार्याला आवडलं नाही आणि त्या पुरुष सहकार्याने तिला थोबडीत मारली किंवा तिचं प्रमोशन तिला डावललं, तर तो कायद्याने गुन्हा होऊ शकतो. पण तिची कुचेष्टा केली ना तर तो कायद्याने तसा गुन्हा होत नाही, जोपर्यंत तो काही लैंगिक काही रिमार्क करत नाही. त्यामुळे कुचेष्टेचं अस्त्र स्त्रीवर आणि स्त्रीवादावरती नेहमी वापरलं जातं. त्याचं एक कारण असं असतं की जेव्हा तुम्हाला खरं अस्त्र वापरता येत नाही ना, तुम्हाला ते वापरायचं असतं, पण ते तुम्हाला वापरता येत नाही, तेव्हा तुम्ही कुचेष्टा करता, कारण त्याच्यामागे खच्चीकरण करण्याची इच्छा असते. आता खच्चीकरण का करायचं स्त्रियांचं? कारण की स्त्रीला आपल्या बरोबरीचे माणूस आहे, स्त्री सुद्धा, हे कधी संस्कारच झालेले नाही पुरुषावर. स्त्री आणि पुरुषांमध्ये कधीही सहकार्याचं नातं नसतं, आतापर्यंत नव्हतं. आता हळू सुरू झालंय. मला त्याच्याबद्दल अतिशय आनंद वाटतो की आता अनेक पुरुष सुद्धा असे आहेत की जे नाही करत स्त्रीवादाची कुचेष्टा किंवा स्त्रियांची कुचेष्टा,
पण अन्यथा स्त्री आणि पुरुषांमधलं नातं हे नेहमीच पुरुष वरचढ, पुरुषांनी बोलायचं स्त्रीने ऐकायचं, पुरुषांनी सांगायचं स्त्रीने मान डोलवायची, स्त्रीला कितीही खटकलं तरी तिने बोलायचं नाही. असंच असल्यामुळे जो सत्ताधारी असतो तो नेहमी सत्ताविहीन माणसाची कुचेष्टा करतो. आपण दलितांची पण अशीच केली ना. तुम्ही बघा, दलितांचीच कशाला, जेव्हा श्वेतवर्णी विरुद्ध कृष्णवर्णी झाले, कृष्णवर्णीयांच्या अत्यंत वाजवी मागण्यांची सुद्धा कुचेष्टा झाली. त्यामुळे जेव्हा सत्ताधाऱ्याला कळतं की समोरचा माणूस खरं बोलतोय पण मला त्याला टाचेखालीच ठेवायचं, तेव्हा तो त्याची कुचेष्टा करतो. दुसरं असं आहे की एक विनोद, लोकांच्या हे पण लक्षात येत नाही की विनोदामध्ये अनेकदा हिंसा असते. ती एक प्रकारची हिंसाच आहे. तुम्ही जेव्हा थोबाडीत मारू शकत नाही त्यावेळी तुम्ही त्याच्यावरती अत्यंत घाणेरडा विनोद करू शकता. त्यामुळे मूळ त्याच्यातलं कारण असं आहे की स्त्री पुरुषांमध्ये सौहार्दाचं नातं, बरोबरीचं नातं तयारच नाही झालेलं. म्हणून काय असं आपण कुणाची कुचेष्टा करतो? आपण जो आपल्या खाली आहे ना त्याची कुचेष्टा करतो. साखरपुड्याचा प्रसंग आहे तर नवरी मुलगी सासूची कुचेष्टा करेल का? की तिच्यावरती काहीतरी रिमार्क मारेल का? नाही मारणार, कारण की तिला माहित आहे की सासू सत्ताधारी आहे आणि मी तिच्या खाली. मग ती काय करते? ती स्वतःच्या घरी आलेल्या बहिणीला खोचक टोमणावर. हे सत्तेचे खेळ असतात. विनोद हा सुद्धा सत्तेचा खेळ आहे. विनोद नेहमी वरचा खालच्यावर करतो. म्हणजे जे असे खोचक विनोद असतात त्याच्याविषयी आपण बोलतो, निर्भीड विनोदाविषयी नाही बोलतो. त्यामुळे हे सत्ता कारण. ठीक आहे मॅम, एक आणखी प्रश्न होता की अलीकडे जे आपण चित्रपट बघतो, समाचार बघतो किंवा इव्हन ऍडव्हर्टाईज जाहिराती वगैरे ज्या बघतो त्या बेसिकली ज्या ते लिंग आधारित असतात किंवा त्यातून जो भेद असतो तो खूप प्रभावीपणे आपल्यापर्यंत किंवा त्याचे खूप प्रभावी संस्कार आपल्यावरती होऊ शकतात. तर यावरती आपण काय उपाय सांगू शकतो? बापरे, हा प्रश्न खूपच मोठा आहे. पण साधारण आपण जाहिराती जर बघितल्या ना तर त्याच्यामध्ये स्त्रीच्या सौंदर्याला अवाजवी महत्व असतं. आणि ती कितीही कर्तृत्ववान असली तरी, म्हणजे ती पोलीस ऑफिसर आहे, म्हणजे ती पोलीस ऑफिसर आहे आणि ती खूप चांगलं काम का करते? तर ती गोरी आहे म्हणून करते. असं काहीतरी विचित्र काहीतरी संदेश त्याच्यात असतात. त्यामुळे स्त्रीचं शरीर, स्त्रीने सुंदर असलं पाहिजे असं एक सामाजिक दबाव स्त्रीवरती त्या जाहिरातींमध्ये असतो. आणि तू जोपर्यंत गोरी नाहीस किंवा सुंदर नाही तोपर्यंत तू काहीच नाहीयेस, तुझं कर्तृत्वाला काही महत्व नाही, असा एक नकळत समज जातो. आणि आपण म्हणतो पण खेडोपाडी जर तुम्ही पाहिलं किंवा शहरात आणि सुखवस्तू घरांमध्ये सुंदर आणि क्यूट दिसण्याचं प्रेशर खूप असतं स्त्रियांना. आणि विशेषतः तरुण मुलींवरती. म्हणजे स्त्रियांनी टापटीप राहावं, स्वतःच्या शरीराचा आदर करावा, म्हणजे मुद्दाम गबाळ राहावं, मुद्दाम वाईट दिसावं असं मला म्हणायचं नाही. पण सुंदर आणि क्यूट दिसण्याचं सामाजिक प्रेशर या जाहिरातींमुळे स्त्रीवरती येतं. पुरुषांवर तसं सुंदर आणि क्यूट दिसण्याचं प्रेशर नसतं. आणि त्यामुळे रोजच्या व्यवहारात तुम्ही बघा की खोटं खोटं गोड बोलणं, खोटं खोटं गोड हसणं हे जेवढं पुरुषांमध्ये, स्त्रियांमध्ये असतं ना तेवढं पुरुषांमध्ये नसतं. सहसा पुरुष खोटं गोड हसत नाही, सहसा नाही हसत. पण बायका मात्र खोटं खोटं गोड हसणं आणि खोटं खोटं गोड बोलणं हे खूप करतात. ह्याचं कारण त्यांच्यावर सामाजिक प्रेशर असतं क्यूट दिसण्याचं. आणि ह्याला स्त्रिया कारणीभूत आहेत, जाहिराती कारणीभूत आहेत, तसं पुरुष कारणीभूत आहे. याचं कारण असं की तुम्ही जर अगदी रोखठोक असाल ना तर ती मुलगी आवडत पण नाही मुलांना. जी मुलगी अशी खोटं खोटं गोड बोलत नाही ना ती आवडत पण नाही मुलांना. आणि आपण लोकांना आवडावं ही अगदी स्वाभाविक भावना आहे, म्हणजे त्याच्यात काही गैर नाही. पण पुरुषांनाही वाटतं ना की आपण लोकांना आवडावं. आपण लोकांना आवडत नाही, आपल्याकडे लोक मुद्दाम दुर्लक्ष करतात, ही भावना वाईटच असते. ती स्त्रीसाठी वाईट असते, पुरुषासाठी पण वाईट असते. प्रॉब्लेम असा आहे की जाहिरातींमध्ये स्त्रीचं कर्तृत्व, स्त्रीची बुद्धिमत्ता याला विशेष महत्व न देता ती दिसते कशी याला खूप महत्व देतात आणि त्याचा फार वाईट परिणाम मुलींवरती होत असतो. आता हळूहळू त्या पण खरं तर बदलायला लागल्या. जाहिरातीसह सुद्धा तुम्ही बघितल्या ना तर त्या खूप संवेदनशील व्हायला लागल्या, खूप चांगल्या व्हायला लागल्या. म्हणजे आता एका विवाहित मूल असलेली स्त्रीच पुन्हा नवरी दाखवली, म्हणजे तिचा पुनर्विवाह दाखवलेला आहे. म्हणजे हा खरं तर क्रांतिकारकच आहे विचार की जाहिरातीमधनं एक विवाहित मूल असलेली स्त्री नवरी म्हणून दाखवणं हा खूप मोठा क्रांतिकारी विचार आहे. पण जाहिराती सुद्धा बदलायला लागल्या. पण साधारणपणे जाहिरातींमध्ये स्त्री काहीतरी सेवा करते आणि तिच्या सासरचे किंवा तिच्या घरचे ती सेवा उपभोगतायत असंच दाखवतात. पण आता ऑफिसमधनं बायको येते आणि घरी नवरा लॅपटॉपवर काम करणारा उठून पटकन तिच्यासाठी चहा टाकतो, अशा पण जाहिराती आहेत. जसं समाजाची विचाराची दिशा बदलेल तशा हळूहळू जाहिराती, सिनेमे सगळं बदलायला लागेल.
मॅम एक शेवटचे 1-2 प्रश्न आहेत. एक हम्म. प्रश्न असा आहे हम्म. की जेव्हा मुलगी जन्म घेते, तेव्हा आई आणि बाप हे दोघेही जन्मदाते म्हणून आलेले असतात. हम्म. परंतु जेव्हा तिच्या आयुष्याचा एक दुसरा पार्ट म्हणजे जेव्हा ती मासिक पाळी जेव्हा तिला येते, तेव्हा आई तिची मैत्रीण होते. पण तो जो तिच्या आयुष्याचा दुसरा भाग असतो, तिथे बाप मात्र वगळला जातो हम्म. प्रामुख्याने. तर यामागचे रिझन्स काय आहे असं यामागची असा एक रिझन प्रश्न. एक तर अशी आहे की मुलीला पाळी येणं, आपल्याकडे हे विटाळ येणं, एक तर मुळात त्याला आपण विटाळ म्हणतो. म्हणजे ते काहीतरी अस्वच्छ आहे, अपवित्र आहे. पाळी येणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, त्यामुळे तिचा मऊ करण्यात काही अर्थ नाही. हा विचारच आपल्याकडे नाही, म्हणून मग तिला वगळून टाकायचं, तिला धार्मिक म्हणजे पाळी म्हणजे काहीतरी वगळणं. पाळी म्हणजे आता तिचं काहीतरी ती बाई झाली आहे, आणि दुसरं म्हणजे पाळी आहे म्हणजे आता ती असुरक्षित झाली आहे. तिचा जर शरीर संबंध आला तर ती आता अकाली आई होईल वगैरे, ही सगळी भीती, हे सगळं असतं. दुसरं असं आहे की आपल्याकडे आई म्हणजे मूल जन्माला आलं की पुरुष पण जन्मदाता होतो. हे फक्त अधिकाराच्या पुरतं आहे. म्हणजे ते बाळ त्या मुलाचं बापाचं नाव लावतं. मग मुलगा जर झाला असेल तर त्या बापाला वारस मिळतो वगैरे, असं आपण अतिशय व्यावहारिक नजरेने पाहतो. आपण आता वडिलांना आपण वगळूनच टाकतो. म्हणजे आपल्याकडे मुलगी बाळणपणासाठी माहेरी जाते, आणि तो बाप जो असतो तो 2 दिवसासाठी फक्त भेटून जातो, आणि त्या बाळाची सगळी काळजी ती आई किंवा आईची आई घेत असते, माहेरची लोक घेत असतात. आपण त्या वडिलांवरती त्या बाळाची काही जबाबदारीच टाकत नाही. त्यामुळे त्या बाळाविषयी त्या वडिलांची काही नाळ, काही बंधच तयार होऊ देत नाही. म्हणजे बाप हा फक्त डिंकाचे लाडू खायपुरता येतो बायकोच्या माहेरी, असं म्हटलं जातं. आपण त्या बाळाबरोबर त्या बापाचे संबंध जुळूच देत नाही. आणि पूर्वी तर पुरुष म्हणजे माझ्या वडिलांच्या लेवल पिढीला पुरुष म्हणायचे, माझं मूल 2 वर्षाचं होईपर्यंत मी त्याला हातही लावला नाही. पण हे काही फार भूषण नाहीये ना, ते तुमचं बाळ आहे, तुम्ही तो मिरवत आहात तुमचं पितृत्व. त्या बाळाची जबाबदारी जशी तुमची आहे तसं ते बंध पण आहेत. बाळाला आंघोळ घालणं, बाळाला घेऊन जाणं, बाळाच्या गरजा हे करणं, त्याला शांत करणं, ह्याच्यात आनंद पण खूप आहे. पण आपण पुरुषांना तो आनंदही मिळू देत नाही, त्याच्यावरती कुठची जबाबदारी टाकत नाही. त्याने फक्त त्या बाळाच्या संगोपनासाठी कमवावं अशी आपली अपेक्षा असते, आणि म्हणून ते बंध तयार होत नाही. त्यामुळे मुलीची पाळी म्हणजे असं काहीतरी शिव शिव शिव, आता ते काहीतरी बायकांची भानगड सुरू झाली, ते आई आणि आजी बघून घेतील असं आपण करतो. पण आता आता खूप कुटुंबामध्ये, शहरांमध्ये फरक पडलेला आहे की आईच मुलीच्या शरीराविषयी नवऱ्याशी बोलते. मुलगी वडिलांना सांगते, बाबा मला माझी पाळी आहे, मला त्रास होतोय, आपण आज पोहायला जायला नको. अशा हे सगळं खरं तर आई वडिलांवरतीच अवलंबून आहे. तुम्ही बाळाला लहानपणापासून जर त्याच्या अगदी लंगोट बदलत असाल आणि त्याला आंघोळ घालत असाल तर आपोआप पुरुषाचे पण संबंध सुरू होतात. आणि मला तर असं वाटतं की पुरुषाला बालसंगोपनात त्याच्या पहिल्या दिवसापासून जर आपण समाविष्ट करून घेतलं तर पुरुषामधली ती आक्रमकता, करकरीतपणा, हा जो सगळा आहे ना, तो सुद्धा कमी होईल. याचा फायदा पुरुषांना सुद्धा होईल. की बाहेरचं जग आक्रमक आणि करकरीत आहे, तुम्ही घरात आल्यानंतर तुम्ही त्या अजाण निरागस बाळाशी खेळलात, जसं पाळीव प्राण्याशी तुम्ही खेळता, तर पाळीव प्राण्यांमुळे सुद्धा एक निरागसता घरात येते. तशी बाळाबरोबर जर पुरुष जास्त वेळ घालवायला लागले तर पुरुषांमधली सुद्धा आक्रमकता, रोखठोकपणा, कठोरपणा, करकरीतपणा हा कमी व्हायला मदत होईल. तर ते खरं व्हायला पाहिजे. ही चूक आपली आहे, पण ती हळूहळू परिस्थिती नक्की बदलते. आता मला कितीतरी बाप असे दिसतात की आई नोकरीवर गेली आहे किंवा आई घरातलं काहीतरी काम करते, आणि हे बाळाला बाहेर घेऊन आले, खेळतायत, सगळं त्याचं करतायत, त्यांना भरवतायत. चांगलं दृष्टी आहे, बदलते. पण परिस्थिती आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. महात्मा गांधी जसं म्हणायचे की जो बदल तुम्हाला अपेक्षित आहे तो तुमच्यापासून सुरू करा. तुम्हाला स्वतःला मूल झालं, तुमच्या घरात बाळ झालं की पुरुषांना त्याच्यात इन्व्हॉल्व करून घ्या, तर आपोआप सुरू होईल. मॅम एक शेवटचा प्रश्न आहे. एखादा पुरुष जेव्हा खुल्या मनाने वागतो तेव्हा तो पुरुष म्हणून त्याचा सहज स्वीकार आपण करतो, पण जेव्हा एखादी स्त्री खरं तर खुल्या मनाने वागायला लागते तर तेव्हा ती अशीच आहे किंवा ती जास्तच फॉरवर्ड आहे म्हणून असे लेबल्स तिला लावले जातात. तर यामागची विचारसरणी आहे ती आपण कशा पद्धतीने बदलवू शकतो? ते आपल्याला आपल्यावरती काम करूनच, की मोकळेपणाने बोलणं, म्हणजे स्वतःला व्यक्त होणं, स्वतःला काय आवडतं ते खाणं पिणं, बाहेर जाणं, कपडे घालणं. म्हणजे कपडे म्हणजे अगदीच तुम्ही बिकिनी घालून कुणी बस स्टँडवर येत नाही, तेवढी अक्कल सगळ्यांनाच असते. पण व्यक्त होणं, खुलेपणाने वागणं, हे मी म्हटलं तसं की मूल्यांमध्येच दांभिकपणा आहे, की जे बाईने केलेलं पुरुषांनी केलेलं चालतं ते बाईने केलेलं चालत नाही. त्यामुळे हा जो एक दांभिकपणा आहे तो अधिक टिपणं,
आणि मग तो प्रयत्नपूर्वक दूर करणं, या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला प्रयत्नपूर्वक आधी स्वतःत रुजवाव्या लागतील. हळूहळू त्या समाज सुद्धा मान्य करेल. म्हणजे आता रस्त्यावरती, आता मी पुण्यामध्ये राहते, काही वर्ष मुंबईत राहिले, पुण्यात राहते. आता पुण्यात सर्रास मुलींना रात्री 10-11 वाजता अभ्यास करणाऱ्या मुली असतात, चला आता आपण जरा चहा पिऊन येऊ. आता मुली कट्ट्यावर जातात, चहा पितात, हास्यविनोद करतात, पुन्हा हॉस्टेलला जातात, पुन्हा रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करतात. आता हे जर मुंबई पुण्यातली लोक मान्य करायला लागले, तर हळूहळू ती इतर गावांमध्ये सुद्धा मान्य करतील. त्यात काही एवढं हे नाहीये. त्यामुळे समोरची व्यक्ती खुलेपणाने वागतीये, ती तिच्या नैसर्गिक प्रेरणांना जर अनुसरून वागत असेल, तर ते स्वीकारणं हे आपल्यावरती आहे आणि ते हळूहळू होईल. ते एकदम नाही होणार. आता साधं बसण्यामध्ये आहे, बाई जर पसरून बसली तर लोक लगेच बघायला लागतात. आणि पुरुष बसमध्ये तुम्ही बघा, कायम मांड्यापासून बसतो आणि शेजारी बाई येऊन बसली तरी तो स्वतःला आवरत नाही. अनेक वेळा म्हणजे सगळे पुरुष असे करतात असं नाही. म्हणजे इथपासनं आपल्या चूकबरोबरच्या कल्पना जर आपण वेगळ्या ठेवल्या बाईसाठी आणि पुरुषासाठी, तर त्या एकदम बदलणं शक्य नाही. पण नैसर्गिक प्रेरणांना अनुसरू देणं स्त्रीला, हे स्त्री पुरुष समानतेमधला एक फार महत्वाचा टप्पा आहे. तो आपण आत्ताशी आपण तिकडे प्रवास सुरू केला, पण तो एकदम नाही होणार. काहीच एकदम नाही होणार. वेळच लागणार. ठीक आहे. खूप खूप थँक्यू मॅम. तुम्ही सर्व प्रश्नांना खूप समर्पक अशी उत्तरं आम्हाला दिलेली आहेत. यानंतर आपण कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाकडे वळूयात. मी मला फक्त सर्वप्रथम एक प्रश्न विचारायचा आहे. मला इथलं हे चॅट मधलं खरं तर वाचायचंय, पण आपण मीटिंग बंद केली की ते चॅट पण जाणार ना? आपण रेकॉर्डिंग केलंय, तर रेकॉर्डिंग मध्ये चॅट सुद्धा सेव्ह होतं. ओके. तर मग तिथे आपल्याला ते संपूर्ण चॅट सापडेल. ओके, ती तुम्हाला ते मेल करेल. ठीक आहे. इतर जर कोणाचे काही प्रश्न असतील तर ते त्यांनी सरोदयच्या ईमेल आयडी वरती टाकायची आहेत. सोयीप्रमाणे त्यांना त्यांची उत्तरं आम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करू. आता मी आभार प्रदर्शनाकडे वळते. सर्वप्रथम ज्यांनी खरं तर या कार्यक्रमाला होकार देऊन हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केला, त्या आमच्या आजच्या प्रमुख वक्त्या आदरणीय करुणा गोखले मॅम यांचे मी खरं तर खूप खूप धन्यवाद मानते. तसेच केवळ महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील बरेच लोक या कार्यक्रमाला जुळले. अनेकांना जुळायची इच्छा होती, पण ते त्या लिमिटेशन्समुळे जुळू शकले नाहीत. त्यांच्यासाठी एक सूचना आहे की आम्ही एक युट्यूब चॅनल तयार केलंय. ते युट्यूब चॅनलची लिंक आम्ही चॅट बॉक्स मध्ये दिलेली आहे. ते लेक्चर तुम्हाला लगेच 2 तासामध्ये तिथे अवेलेबल करून देण्यात येईल. ते तुम्ही ऐकू शकता. त्या सर्वांचे पण मी आभार मानते आणि आमची सरोदयची टीम ज्यांनी खरं तर हा कार्यक्रम सुरुवातीपासून तर अगदी शेवटपर्यंत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जी काही एकंदरीत मेहनत घेतली, त्या सर्वांचे मी धन्यवाद मानते. आपण सर्वांनी शांतपणे कार्यक्रम ऐकून घेतला म्हणून आपणा सर्वांचे धन्यवाद मानते आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू मॅडम. धन्यवाद. थँक्यू. बाय. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. Thank you, ma'am. धन्यवाद. थँक्स.